नाही होत. रेकॉर्डिंगचं थोडंसं प्रॉब्लेम होते. 2च मिनिटं. हा, चालू झालं. ओके. नमस्कार, सुप्रभात. आजच्या आपल्या अभ्यास वर्गाची सुरुवात करत आहेत मंदाताई कानडे. मनात माझ्या असे वाटते, एक दिवस ऐसा उगवावा, एक दिवस ऐसा उगवावा, बंसीधराच्या वेणूचा स्वर कर्णपटावरती पोचावा, एक दिवस ऐसा उगवावा. मनात माझ्या असे वाटते, एक दिवस ऐसा उगवावा, एक दिवस ऐसा उगवावा. सुदामजीच्या पोह्याचा कण जिव्हाग्रावरती घोळावा, सुदामजीच्या पोह्याचा कण जिव्हाग्रावरती घोळावा, शबरीच्या बोराचे टरफल स्वाद तयाचा मला मिळावा, एक दिवस ऐसा उगवावा, एक दिवस ऐसा उगवावा. द्रौपदीच्या थाळीस लागले पान मला पहावया मिळावे, द्रौपदीच्या थाळीस लागले पान मला पहावया मिळावे, वेड्या गोप जनांचे आंबट दही कधी तरी मी चाखावे, वेड्या गोप जनांचे आंबट दही कधी तरी मी चाखावे, एक दिवस ऐसा उगवावा, एक दिवस ऐसा उगवावा. विदुरा घरच्या कण्या खाऊनी कृष्ण प्रभू संतोषुनी गेला, विदुरा घरच्या कण्या खाऊनी कृष्ण प्रभू संतोषुनी गेला, त्या उष्ट्याचा लाभ मिळे जरी धन्य मी मानेन निज दैवाला, त्या उष्ट्याचा लाभ मिळे जरी धन्य मी मानेन निज दैवाला, एक दिवस ऐसा उगवावा, एक दिवस ऐसा उगवावा, बंसीधराच्या वेणूचा स्वर कर्णपटावरती पोचावा, एक दिवस ऐसा उगवावा. मनात माझ्या असे वाटते, एक दिवस ऐसा उगवावा, एक दिवस ऐसा उगवावा. मनात माझ्या असे वाटते. प्रार्थनामध्ये गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू
सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम, माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत. गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. ओम ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. आपला 17वा दशक चालू आहे आणि दशकाचंच नाव प्रकृती आणि पुरुष आहे. आणि आपण जर एक एक पहिल्यापासून जर समास आतापर्यंत जे पाहिले ते जर पाहिलं तर पहिलं देव बलात्कार हा समास. त्याच्यातून समर्थांनी आपल्याला देव म्हणजे काय आहे आणि देवाचं स्वरूप काय आहे. देव हा निर्गुण निराकार असून तो सगुण साकार झालेला आहे. याचं कारण साधकाला त्याचं दर्शन व्हावं, सगुणाचं दर्शन व्हावं आणि सगुणामध्ये साधक रमत जाऊन साधकाची भक्ती वर्धत होऊन शेवटी साधक हा हळूहळू त्या सगुण आणि निर्गुण देवामध्ये एकरूप होणं, विलीन होणं हेच त्या पहिल्या समासाचं उद्देश आहे. दुसऱ्या समासामध्ये शिवशक्ती निरूपण सांगून समर्थांनी परत एकदा प्रकृती पुरुष म्हणजे काय हे सांगितलं. शिव आणि शक्ती हे दोन नसून शिवाचीच एक असणारी अनुस्यूत असणारी शक्ती, इनहेरंट पॉवर असं आपण त्याला इंग्लिश मध्ये म्हणता येईल, तीच शक्ती आहे. आणि शक्ती जरी वेगळी दिसत असली, आम्ही दिवसभर वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असताना आम्हाला सुद्धा शक्ती लागते. तो त्या शक्तीचाच एक आविष्कार आहे. किंबहुना त्या शक्तीमुळेच आम्ही सर्व कर्म करू शकतो, साधना करू शकतो. जे जे काही आम्हाला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत करण्यासाठी जे काही लागतं ते शक्तीच लागतंय. शक्तीचंच ते स्वरूप आहे. आणि ती शक्ती वेगळी नसून ती शक्ती त्या शिवाशी एकरूप आहे. आणि त्या शिवाशी एकरूप होणं, शक्तीनं शिवाशी एकरूप होणं म्हणजे आम्हीच त्या एकाच देवाशी
एकाच शिवाशी, एकाच आत्मारामाशी, की जो माझ्या आतच आहे, त्या शिवाशी एकरूप होणं हेच फायनल डेस्टिनेशन आहे, हे दुसऱ्या समासामध्ये सांगितलं. म्हणजे प्रत्येक या समासामध्ये पहिला समास असेल किंवा दुसरा समास असेल, या दोन्हीही समासामध्ये एकच उद्दिष्ट आहे, एकच हेतू आहे, एकच फायनल डेस्टिनेशन आहे, की त्या निर्गुण निराकार असणाऱ्या परमेश्वराशी, त्या देवाशी, त्या शिवाशी, त्या आत्मारामाशी एकरूप होणं हेच साधकाचं शेवटचं किती कर्तव्यता आहे. म्हणजे थोडक्यात पहिल्यांदा भक्ती मार्ग सांगितला, नंतर दुसऱ्यांदा वेगळ्या पद्धतीने भक्ती मार्ग सांगितला किंवा सांख्य मार्ग सांगितला. तिसऱ्या समासामध्ये आत्मावारे श्रोतव्यः मंतव्यः निधिध्यासितव्यः म्हणून श्रवण निरूपण सांगून जो ज्ञान मार्ग आहे त्याचं विवरण केलं, त्याचं निरूपण केलं आणि सांगितलं की अरे तू स्वतः आत्म्याचं श्रवण कर, त्याचं चिंतन मनन कर आणि त्याची ध्यान साधना, निधिध्यासना किंवा सोप्या भाषेत मेडिटेशन कर. आणि मेडिटेशन किंवा निधिध्यासना केल्यानंतर काय होईल तर एकच होईल की तू त्या देवाशी, त्या शिवाशी, त्या आत्मारामाशी एकरूप होशील. म्हणजे परत एकदा तिसऱ्या समासामध्ये जरी ज्ञानमार्ग जरी असेल तरी फायनल डेस्टिनेशन काय आहे ते तेच आहे आणि ते एकच हेतू, ऑब्जेक्टिव्ह किंवा डेस्टिनेशन म्हणजे त्या परब्रह्म परमात्म्याशी एकरूप हो. आणि आता जो चौथा आहे तिथे समर्थ आम्हाला थोडस वेगळ्या स्वरूपाचं एक वॉर्निंग देतात की श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, असं ज्यावेळेला आम्ही समर्थच म्हणतात त्यावेळेला समर्थ एक दाखवून देतात की या साधनेमध्ये, या अध्यात्मामध्ये ज्या वेळेला साधक येतो त्यावेळेला तो अनेक वेगवेगळ्या प्रकाराने साधना पाहतो, अनेक वेगवेगळ्या प्रकाराने साधना करायसाठी प्रयत्न करतो, अनेक वेगवेगळ्या ग्रंथांचं वाचन करतो आणि अनेक ग्रंथांमध्ये त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने अनालिसिस, निरूपण केलेलं असतं, ते तो करायचा प्रयत्न करतो. थोडाफार त्याला यश सुद्धा मिळतं, पण तो शेवटपर्यंत जाऊ शकत नाही. आणि तो शेवटपर्यंत जावा म्हणून आम्ही काय केलं पाहिजे यासाठी समर्थ आम्हाला या समासामध्ये अतिशय आईच्या प्रेमाने सांगतात. तो समास आपण पाहूया. समास चौथा, अनुमान निरसन. अनुमान निरसन याचाच अर्थ असा आहे की जे अनुमान आहे, म्हणजे पहिल्या 3 समासामध्ये जे अनुमान आहे, काय अनुमान आहे तर अनुमान एकच आहे की हे सगळं आम्ही कशासाठी करतो तर आम्ही शेवटी त्या स्वच्या स्थितीमध्ये स्थिर राहण्यासाठी, आमची स्वतःची जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये स्थिर होण्यासाठी, स्वस्थ होण्यासाठी आम्ही करतो. आणि स्वतःच्या स्थितीमध्ये स्वस्थ होणं म्हणजे काय तर आज मी स्वतःला जे शरीर म्हणून समजतो आहे, आज मी स्वतःला हा माणूस म्हणून समजतो आहे, आज माझी ओळख विवेक सबनीस अशी सांगतो आहे की खरी ओळख नसून माझी खरी ओळख हे अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मी स्वतः परब्रह्म स्वरूप आहे, अशी ती ओळख आहे. त्या स्वच्या स्थितीमध्ये स्वस्थ होण्यासाठी आम्हाला हे सगळं शास्त्र सांगितलेलं आहे. आणि अर्थातच ही शेवटची स्थिती असल्यामुळे आणि आम्ही सर्वजण थोड्याफार फरकाने वेगवेगळ्या मधल्या स्थितीमध्ये असल्यामुळे अध्यात्मामध्ये अनेक गोंधळ होण्याची शक्यता असते. अध्यात्मामध्ये प्रत्येक साधक हा दुसऱ्या साधकाचं अनालिसिस करण्याची शक्यता असते. आपण कसा, आपला मार्ग कसा श्रेष्ठ आहे, मी जे करतो ती साधना कशी श्रेष्ठ आहे, माझं आराध्य दैवत, माझं उपास्य दैवत कसं श्रेष्ठ आहे, आणि त्याचबरोबर इतरांचं साधना मार्ग कसा कमी प्रतीचा आहे याचं अनालिसिस, याचं इव्हॅल्युएशन प्रत्येक साधक करायला जातो आणि तिथंच अध्यात्मामध्ये गडबड होते. आणि ही होऊ नये म्हणून समर्थांनी आम्हाला एवढं सांगितलेलं आहे की शेवटी आम्हाला सर्वांना त्या स्वच्या स्थितीमध्ये एकरूप व्हायचं आहे, स्वस्थ व्हायचं आहे. म्हणजे
प्रत्येक जण, आता जर त्याला उदाहरण दिलं जातं शास्त्रामधलं, जर एक मासा घेतला आणि तो त्या पाण्यातनं बाहेर काढला आणि जर तो मासा पाण्यातनं बाहेर काढल्यानंतर साहजिकच त्याची स्वतःची स्थिती जाते आणि तो तडफडायला लागतो. त्याची तडफड कशासाठी आहे? तर त्याची जी नॅचरल स्टेट आहे कुठली, ती पाण्यातली, ती स्टेट त्याची संपल्यामुळे त्याची तडफड होते आहे, त्याला अतिशय त्रास होतो आहे, त्याला अतिशय दुःख होत आहे, त्याला अतिशय प्रॉब्लेम्स येत आहे. एक्झॅक्टली आमचं तेच झालेलं आहे की आम्ही त्या माशाप्रमाणे तडफडतो आहोत. म्हणजे काय? आम्ही त्या माशाप्रमाणे या जीवनामध्ये जगत असताना आमच्यामध्ये अनेक टेन्शन्स आहेत. या जीवनामध्ये जगत असताना आमच्यामध्ये अनेक चिंता आहेत. जीवनामध्ये जगत असताना आमच्यामध्ये अनेक काळज्या आहेत, एन्झायटी आहे, इन्सेक्युरिटी आहे. आमच्या मनामध्ये काम क्रोधादी विकार आहेत आणि यामुळे आम्ही आमच्या आयुष्यामध्ये स्थिर राहू शकत नाही. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये नेहमी अस्थिर असतो, तडफडत असतो, काहीतरी मिळवायचं असतं, काहीतरी मिळवून आम्हाला काहीतरी व्हायचं असतं आणि आम्हाला असं वाटत असतं की आम्ही ते मिळवल्यानंतर आम्ही स्वस्थ होऊ, शांत होऊ, आनंदी होऊ. परंतु विषयांच्या पाठीमागे लागल्यामुळे आम्हाला ती अवस्था कधीच प्राप्त होत नाही. काही थोडा वेळ आम्हाला ती अवस्था प्राप्त होते, आम्हाला थोडासा आनंद मिळतो, आम्हाला थोडस शांतता मिळते, पण परत आम्ही तडफडायला लागतो. आणि म्हणून जर आम्हाला कायमची स्वस्थता पाहिजे असेल तर आम्हाला आमचा ऑब्जेक्टिव्ह, आमचं हेतू, अध्यात्मातलं फायनल डेस्टिनेशन कधीही विसरता कामा नये आणि ते म्हणजे निर्गुण निराकार परब्रह्म परमात्म्याशी एकरूप होणं. आणि दुसऱ्याचं अनालिसिस न करता, दुसरा कुठल्या पायरीवर आहे न बघता, स्वतःचं अनालिसिस करणं अध्यात्मामध्ये अतिशय आवश्यक आहे. कारण का की त्याला सुद्धा शास्त्र ते सांगणार आहेत, समर्थ आपण पाहूया की तेच का, तर याचं कारण असं आहे की या जगातला कुठलाही सृष्टीमधला माणूस असेल, पशुपक्षी असेल, त्याची फायनल स्टेट एकच आहे आणि ते म्हणजे परब्रह्म परमात्म स्वरूप. आणि परब्रह्म परमात्म स्वरूप म्हणजे काय, तर सत चित आनंद, म्हणजे तो सत आहे अशी त्याची खात्री पटणं, यावर त्याची निष्ठा होणं. सत म्हणजे तो कधीही त्रिकालयपी तिष्ठती इति सत असं म्हणलं जातं. म्हणजे तो वर्तमान काळात आहे, भूतकाळातही आहे आणि भविष्य काळातही आहे. अशी जर स्थिती जर एखाद्या माणसाची झाली असेल तर त्याला साहजिकच त्याच्या मनामध्ये कुठल्याही गोष्टीची भीती येणं शक्य नाही. म्हणजे फायनल स्टेट, निर्भयता, स्वतःच्या मृत्यूची सुद्धा त्याला भीती वाटणं शक्य नाही. कारण तो म्हणतो की माझं शरीर पडलं तरी मी जात नाही, माझा मृत्यू होत नाही. ही अवस्था कुणाची आहे? त्या साधकाची आहे. ती सिद्धावस्था आहे आणि ती स्वतः साधकालाच कळते. आता साधक, दुसरा माणूस निर्भय आहे का नाही ते आम्ही पाहू शकत नाही. प्रत्येकाने आपापलं अनालिसिस करून मी त्या अवस्थेला गेलेलो आहे का नाही, किंवा त्या अवस्थेच्या पर्यंत जाण्यापर्यंत मी किती % आलेलो आहे. आणि हे आम्हाला व्यवहारामध्ये वागताना, जीवनामध्ये जगताना अतिशय सोपं आहे की प्रसंगामध्ये मी घाबरतो का, मला परिस्थितीमध्ये, प्रसंगामध्ये भीती वाटते का, मला माझ्या मृत्यूची भीती वाटते का. हे अनालिसिस प्रत्येकाने, साधकाने आपणच करायचं आहे. ही झाली परब्रह्म्याची अवस्था म्हणजेच सत. चित म्हणजे चैतन्य अवस्था, आणि ती चैतन्य अवस्था मला माझ्या कर्तृत्वानं मिळालेली नाही. पुढच्या समासामध्ये अजपा जप ज्यावेळेला अनालिसिस होईल, निरूपण केलं जाईल, त्यावेळेला समर्थ हे सांगतीलच. पण ती चैतन्य अवस्था, अजपावस्था ही माझं स्वतःचं कर्तृत्व नाही, तर ते परब्रह्म परमात्म्याचं कर्तृत्व आहे. अशी जी अवस्था येते, साधकाला येते, ती फायनल डेस्टिनेशन अवस्था आहे. ती जपाची, ध्यानाची, अगेन फायनल परब्रह्माची अवस्था आहे, स्वस्थ झाल्याची अवस्था आहे. आणि ती सुद्धा अवस्था स्वतः साधकालाच कळते, दुसऱ्या कुणालाही कळत नाही. म्हणून प्रत्येक अध्यात्मामध्ये कधीही दुसऱ्याचं अनालिसिस करू नये. कारण ती अवस्था शब्दांनी सांगता येत नाही, ती अवस्था वरून दिसत नाही, ती मनाची अवस्था असल्यामुळे प्रत्येक साधकाला आपल्या मनाचं अनालिसिस करणं आवश्यक आहे. म्हणून मला काय करायचं आहे, तर मला एवढंच करायचं आहे की मी सत
सच्चित आनंद, आनंद म्हणजे निरतिशय आनंदस्य प्राप्ती ही अत्यंत दुःख निवृत्ती, म्हणजे माझ्या सर्व दुःख शोक मोहांचं निराकरण होतं. मी ह्याच शरीरामध्ये आहे, ह्याच विश्वामध्ये आहे, ह्याच प्रसंगामध्ये आहे, त्याच प्रसंगामधून जातो आहे. प्रभू श्रीराम आमचे आदर्श आहेत. प्रभू श्रीराम ज्यावेळेला याच जीवनामध्ये जगत असताना त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक दुःखाचे वाईट प्रसंग आले, परंतु कधीही प्रभू श्रीराम त्याच्यातून डगमगत केले नाहीत. याचं कारण त्यांनी जी अवस्था स्वतः प्राप्त केलेली होती. ही अवस्था ही सच्चित आनंद स्वरूप ही अवस्था आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक प्रसंगामध्ये मी आनंद स्वरूप आहे. ही अवस्था कुणाला सांगायचं कारण नाही, कुणाला दाखवायचंही कारण नाही, कारण ते दाखवताच येत नाही. आनंद कुणालाही दाखवता येत नाही. चेहऱ्यावरून मी आनंदी आहे म्हणून मी आनंदी असेलच असं नाही, कारण एखादा छान ऍक्टर असेल तर तो आतून दाखवतो की मी अतिशय आनंदी, वरून दाखवतो की मी अतिशय आनंदी आहे, पण तो आतून अतिशय दुःखी असतो. आणि म्हणून अध्यात्मामध्ये आनंद अवस्था ही निरतिशय आनंदाची प्राप्तीची अवस्था ही त्या परमात्म्याची अवस्था आहे. कारण काय की परमात्मा स्वतः दासबोधाचं हेच या शास्त्राचं अनुमान आहे, प्रयोजन आहे. परंतु अध्यात्मामध्ये जर आम्ही बघितलं तर अनेक वेळेला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन किंवा छोटे फार आम्हाला जर यश मिळालं तर आम्ही हुरळून जातो आणि आम्ही एकमेकांना सांगायला लागतो की आता मी या अवस्थेला पोहोचलेलो आहे. किंवा वक्ता लगेच थोडंफार यश मिळालं, थोडंफार जर तो चांगला वक्ता असेल, तो एखादा विषय चांगला मांडू शकत असेल आणि अध्यात्माचा अभ्यास करून तो जर प्रवचनकार होत असेल तर याचा अर्थ तो चांगला साधक किंवा सिद्ध असेलच असं सांगता येत नाही. आणि म्हणून इथे समर्थ आम्हाला वॉर्निंग देतात की श्रोता वक्ता श्रीराम समर्थ दोघांच्याही इकडे तीच कपॅबिलिटी आहे. दोघही समर्थ आहेत, दोघही आत्माराम स्वरूप आहेत, परब्रह्म स्वरूप आहेत. फक्त आज दोघांचे रोल एवढे वेगवेगळे आहेत की एक वक्ता आहे, एक श्रोता आहे. म्हणून श्रोत्याचा रोल काय आहे पण तो मागच्या वेळेला पाहिला, आणि वक्त्याचा रोल काय आहे तोही आता आपल्याला समर्थ सांगतात. समर्थ म्हणतात की बहुत जनासी उपाये वक्त्यास पुसता त्रासो नये, बोलता बोलता अन्वये सांडू नये श्रीराम. समर्थ म्हणतात की जर वक्त्याचा रोल काय आहे तर वक्त्यानं कधीही कुठलेही क्वेश्चन्स विचारले तरी त्याला त्रासू नये, म्हणजे आपण अतिशय शांतपणानं सर्व शंकांचं, सर्व प्रश्नांचं उत्तर द्यावी असं. आणि अशी उत्तरं देण्यासाठी वक्ता तयार असला पाहिजे. वक्ता तयार असला पाहिजे म्हणजे याचा अर्थ की त्यानं खूप अभ्यास केलेला असला असं नव्हे, खूप इन्फॉर्मेशन जमा केलेली असं नाही. कारण आता सध्या चॅट जीपीटी मध्ये किंवा जेमिनी मध्ये त्याच्यामध्ये खूप इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली असते आणि आपण आता जर एखादा शब्द टाकला की त्याची सगळी आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते. याचा अर्थ चॅट जीपीटी किंवा जेमिनाई हा सिद्ध झालेला नाही. ही फक्त इन्फॉर्मेशन आहे, त्याचा अनुभव चॅट जीपीटीला नाही, जेमिनीला नाही. म्हणून वक्ता हा अनुभवाचा असला पाहिजे. वक्ता हा स्वतः अनुभवाचा, म्हणजे त्यांनी साधना करून तिथपर्यंत पोहोचण्यासाठी अथक प्रयत्न केले असले पाहिजे. आणि म्हणून त्यामुळे त्यांनी कधीही तो त्या मार्गातून गेलेला असल्यामुळे, जरी वेगवेगळे मार्ग असतील त्या वेगवेगळ्या मार्गांचा त्यांनी त्या मार्गातून स्वतः त्यानं आचरण केलेलं असल्यामुळे, त्यांनी गुरु सेवा केलेली असल्यामुळे, त्यानं परमेश्वराची सेवा केलेली असल्यामुळे त्याच्यावर गुरूंची झालेली कृपा, परमेश्वराची झालेली कृपा, त्यामुळे तो थोडासा साधनेमध्ये अग्रेसर असेल तर त्यांनी कधीही प्रश्न विचारलेले असतील ते प्रश्नांची उत्तरं देताना टाळाटाळ करू नये. दुसरी गोष्ट अशी आहे की त्या उत्तरांमध्ये त्यांनी सांगितलं आहे की श्रोत्याने आशंका घेतली ते तत्काळ पाहिजे फेडिली, सो गोष्टीने सो गोष्टी पेचरी ऐसे न व्हावे श्रीराम.
म्हणजे डूज अँड डोंट सांगितलेले आहेत समर्थांनी. कुणासाठी? तर वक्त्यासाठी. की जर एखादी शंका जर श्रोत्यांनी घेतली असेल तर ती तत्काळ फेडली पाहिजे, म्हणजे तत्काळ त्याचं उत्तर दिलं पाहिजे, तेवढी तयारी त्या वक्त्याची असली पाहिजे. म्हणजेच वक्ता हा अनुभवाचा असला पाहिजे. वक्त्याने अजून एक गोष्ट केलेली पाहिजे की कधीही आपण जे एक बोलतो ते बोललेलं हे कधीही विरोधाभास असू नये. म्हणजे आता एक बोललं आणि उद्या एक बोललं, या दोन गोष्टीमध्ये विरोधाभास कधीही असू नये. समर्थ म्हणतात, गोष्टी पेचली ऐसे न व्हावे श्रीराम. स्वतःच एक सांगितलं आणि स्वतःच दुसरं सांगितलं आणि दोन्हीमध्ये विरोधाभास आहे असं कधीही होता कामा नये. याच्यासाठी वक्त्याकडे अतिशय क्लॅरिटी आवश्यक आहे. तो स्वतःच जर कन्फ्युज्ड असेल, तो स्वतःच जर त्याला माहिती नसेल, फक्त त्याच्याकडे जर इन्फॉर्मेशन असेल तर तो फक्त इन्फॉर्मेशन वाचून सांगू शकेल, पण त्यांनी श्रोत्यांचं समाधान होणार नाही. पुढे धरिता मागे पेचला, मागे धरिता पुढे उडाला, ऐसा सापडताची गेला ठाई ठाई श्रीराम. आणि असा जर कोण वक्ता जर असेल तर समर्थ म्हणतात की अरे तो या अध्यात्मामध्ये टिकू शकत नाही. याचं कारण असं आहे की तो स्वतःच कन्फ्यूज होतो आणि तो इतरांना सुद्धा कन्फ्यूज करतो. असा हा वक्ता कधीही असू नये. त्यांनी स्वतःच अनालिसिस करावं. पोहणाराही गुचक्या खातो, जनास कैसा काढू पाहतो, आशय लोकांचा राहतो ठाई ठाई श्रीराम. समर्थ दृष्टांत देतात की अरे एखादा माणूस पाण्यामध्ये पडला आणि तो गटांगळ्या खातोय. आता जर गटांगळ्या खाणारा जर माणूस असेल आणि त्याला जर पाण्यातनं बाहेर काढायचं असेल तर दुसऱ्या माणसाने उडी मारली पाहिजे. आणि जो कुठल्या माणसाने उडी मारली पाहिजे? तर जो पट्टीचा पोहणारा आहे त्यांनीच उडी मारली पाहिजे. आणि पट्टीचा पोहणारा आहे म्हणजेच पोहतात कसं हे त्याला माहिती पाहिजे. त्यानं स्वतः पोहलं पाहिजे, स्वतः तिथपर्यंत गेलं पाहिजे आणि त्या बुडणाऱ्या माणसाला पकडलं पाहिजे, बुडणाऱ्या माणसाला धरलं पाहिजे आणि त्याला धरून काठाला आणलं पाहिजे. म्हणजे त्याला हेही माहिती पाहिजे की कुणी कुणाला धरलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की जर एखादा माणूस बुडत असेल आणि दुसरा पट्टीचा पोहणारा तिथं गेला आणि घाबरून त्या बुडणाऱ्या माणसानं पट्टीच्या पोहणाऱ्या माणसाला गळ्याला मिठी मारली तर दोघंही बुडू शकतात. आणि म्हणून जो पट्टीचा पोहणारा आहे त्याला हेही माहिती पाहिजे की जरी तो घाबरलेला असेल, बुडणारा माणूस असेल, तर त्यानं आपल्या गळ्याला मिठी मारू देता कामा नये याची खात्री त्या पट्टीच्या पोहणाऱ्या माणसानं घेतली पाहिजे. म्हणजे जबाबदारी कुणाची आहे? या सगळ्या ह्याच्यामध्ये पट्टीचा पोहणारा जो आहे त्याच्यावर जास्त जबाबदारी येते. म्हणूनच इथे म्हणतात की वक्त्यावर जास्त जबाबदारी आहे, कारण तो स्वतःच जर तिथे व्यवस्थित तो गेला नाही, तो व्यवस्थित त्या माणसाला त्यांनी घेतलं नाही तर दोघंही बुडण्याची शक्यता असते. समर्थांनी सध्याच्या काळामध्ये जे अनेक थोड्याफार अभ्यासाने, थोड्याफार इन्फॉर्मेशननी जे आचार्य होऊ पाहतायत, जे गुरुपदावर जाऊ पाहतायत, जे प्रवचनकार होऊ पाहतायत, यांच्यासाठी एक सावधानतेचा इशारा देऊन ठेवलेला आहे. अरे त्या माणसाची जबाबदारी मोठी आहे. स्वतः आपल्याला आपण पट्टीचा पोहणारा आहे का नाही हे त्यानं पाहिलं पाहिजे. जर स्वतःच जर आनंदी नसेल, स्वतःच जर शांत नसेल, स्वतःच साधना करून स्वस्थ झाला नसेल तर तो इतरांना काय सांगणार? तो इतरांना कसा शांत करणार? तो इतरांना कसा स्वस्थ करणार? कधीच करू शकणार नाही. आणि म्हणूनच समर्थ ते म्हणतात की वक्ता आणि श्रोता कसे असले पाहिजेत. आपणची बोलीला संहार, आपणची बोली जे सर्वसार, दुस्तर मायेचा पार टाकीला पाहिजे श्रीराम. समर्थ म्हणतात की वक्ता असा पाहिजे की जो काही बोलतो त्याच्यातून श्रोत्याचं मन शांत झालं पाहिजे, श्रोत्याला काहीतरी घेता आलं पाहिजे, श्रोत्याला सर्व सार कळलं पाहिजे. सर्व सार कळलं पाहिजे म्हणजेच सार काय आणि असार काय हे कळलं पाहिजे. म्हणजे सार सर्वांनी घ्यावं आणि असार सर्वांनी टाकावं
हे कसं टाकलं पाहिजे, त्यासाठी वक्त्यांनी त्याचा सार काय आणि असार काय, प्रकृती काय आणि पुरुष काय, दृश्य काय आणि अदृश्य काय, या सगळ्या गोष्टीचा स्वतः विचार करून ते मिळवलं असलं पाहिजे. वक्त्यांनी सांगताना दुस्तर मायेचा पार टाकला पाहिजे राम, कारण माया ही अतिशय दुस्तर आहे. या मायेमध्ये आम्ही सर्वजण आहोत आणि या मायेचा फटका आम्हाला सगळ्यांना बसतो. म्हणजेच काय, तर आम्ही सर्वजण आमच्या या आयुष्यामध्ये जगत असताना अनेक प्रसंगामध्ये पिचून जातो. दुःखाने अतिशय आम्हाला अस्थिर होतो. आम्हाला दुःखाने जगता येत नाही. आम्हाला अतिशय प्रॉब्लेम येतो. आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी या मायेची नदी किंवा हा महासागर पार करण्यासाठी नक्की मी कशा पद्धतीचं पोहलं पाहिजे हे त्या वक्त्याला सांगता आलं पाहिजे. जे जे सूक्ष्म नाम घ्यावे त्याचे रूप बिंबवून घ्यावे, तरीच वक्ता म्हणावावे विचारवंत श्रीराम. म्हणून विचारवंत कुणाला म्हटलेलं आहे, तर नुसता बोलणाऱ्यांना नव्हे. म्हणून समर्थाने सुद्धा अनेक वेळा आम्हाला सांगितलेलं आहे की क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. नुसती वाचाळता म्हणजे नुसतं बोलणं. आणि म्हणून इथं समर्थाने सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे की त्या वक्त्याला जर आम्हाला पाहायचं असेल तर काय करावं, तर तो काय बोलतो याच्याकडे लक्ष तर द्यावंच, ते श्रवण आहे. पण तो खरोखर जसं बोलतो तसं वागतो का, तो जसं बोलतो तसं त्याच्या आयुष्यामध्ये त्याचं आचरण करतो का, हे आम्ही श्रोत्यांनी पाहिलं पाहिजे. त्या वक्त्याला वेगवेगळ्या प्रसंगामध्ये, त्या वक्त्याला वेगवेगळ्या वेळेला ज्यावेळेला आम्ही पाहतो त्यावेळेलाच आम्हाला कळून येतं की तो वक्ता खरोखर इम्प्लिमेंटेशन करतोय का नुसतं फक्त बोलतोय. आणि जर याच्यामध्ये जे बोलतो आणि जे करतो याच्यामध्ये जर तफावत असेल तर त्या वक्त्यामध्ये काहीही दम नाही. अशा वक्त्याचं कधीही ऐकू नये असं समर्थांनी सांगितलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात की जे जे सूक्ष्म नाव घ्यावे त्याचे रूप बिंबवून द्यावे, तरीच वक्ता म्हणवावे विचारवंत श्रीराम. समर्थांनी अतिशय स्पष्ट सांगितलेलं आहे की श्रोत्याची जबाबदारी काय, की श्रोत्याची जबाबदारी आहे की त्यांनी वक्ता ओळखला पाहिजे. त्यांनी कुणाचं ऐकावं आणि कुणाचं ऐकू नये हे त्यांनी ठरवावं, श्रोत्यांनी ठरवावं. वक्त्यांनी वक्त्याचा रोल करावा आणि श्रोत्यांनी श्रोत्याचा. कैसी क्षण गुणेश्वराची स्थिती कैशी, गुणसाम्याची स्थिती कैसी. अर्धनारी नटेश्वर प्रकृती पुरुषाचा विचार, गुणशोभिनी तदनंतर त्रिगुण कैसे श्रीराम. हे सगळं त्या वक्त्याच्या आत मुरलं असलं पाहिजे. नुसते शब्द नाही तर ते काय आहे हे वक्त्याला कळलं पाहिजे. ब्रह्म काय आहे, मूळ माया काय आहे, अष्टधा प्रकृती म्हणजे काय, शिवशक्ती म्हणजे काय, गुणसाम्याची स्थिती म्हणजे काय, अर्धनारी नटेश्वर म्हणजे काय, हे सगळं त्या वक्त्याला कळलं पाहिजे. पूर्व पक्ष कोठून कोठवरी, वाच्यांश लक्ष्याशी परी, सूक्ष्म नाना विचार करी, धन्य तो साधू श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की वक्ता हा साधू असावा. साधू याचा अर्थ फक्त भगवी वस्त्र घालणारा नव्हे, तर तो विचाराने साधू असावा. विचाराने साधू हा शब्द हा वैराग्य दर्शक आहे. म्हणून वक्ता हा विचारवंत तर असावाच, पण वक्ता हा वैराग्य संपन्न असावा. वक्ता हा विवेकजन्य वैराग्यास मूर्तिमंत असणारा असा असावा. तो सूक्ष्म नाना विचार करणारा असावा. वाच्यांश आणि लक्ष्यांश याच्यामधलं डिफरन्सिएशन दाखवणारा असावा. वाच्यांश म्हणजे शब्दार्थ आणि लक्ष्यांश म्हणजे भावार्थ किंवा गूढार्थ. म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये, प्रत्येक ओवीमध्ये, प्रत्येक समासामध्ये असणारा जो शब्दार्थ आहे आणि त्याच्या पाठीमागं त्या शब्दातून उठणारा जो लक्ष्यार्थ आहे किंवा त्या शब्दाच्या पाठीमागे असणारा जो गूढार्थ किंवा भावार्थ आहे तो त्याला कळलेला असावा. त्यानं त्या पद्धतीचा विचार केलेला असावा, त्या पद्धतीने त्यानं आचरण केलेलं असावं, नाना सूक्ष्म विचार त्यांनी केलेले असावेत, असा तो साधू असावा. नाना पाल्हाळी पडेना, बोललेची बोलवेना, मौन्य गर्भ अनुमाना, आणून सोडी श्रीराम. तो उगाच पाल्हा लावणारा नसावा. कारण बऱ्याच वेळेला असं दिसतं की माणूस खूप बोलतो, तासन तास बोलतो, पण ऍट द एंड ऑफ द 1 hour त्याचं
अनुमान काय आहे, त्याची समरी काय आहे, हेच जर आम्हाला जर सांगता आलं नाही तर ते पाल्हाळ आहे. त्या वक्त्याची ओरॅटरी आहे, तो छान बोलतो, वेगवेगळी दासबोधातली असेल किंवा ज्ञानेश्वरीतली असेल किंवा गीतेतली असेल, तो वचन बोलतो, ओरॅटरी छान आहे, सगळ्यांना वाटतं की किती छान बोलतो, पण त्याच्यातून जर तो मौन्य गर्भ अनुमाना आणून सोडीस राम, तो अनुमानापर्यंत नेतो का नाही याच्यावर त्या वक्त्याचं, तो वक्ता कसा आहे ते अवलंबून आहे. म्हणजे शेवट्यात फायनली काय आहे तर अध्यात्माचं जे फायनल अनुमान आहे ते म्हणजे काय आहे तर अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म, हे एकच अनुमान आहे. तिथपर्यंत तो आणून सोडतो का नाही हे त्या वक्त्याचं कसब आहे, हे वक्त्याचं ऍक्च्युली स्किल आहे. घडी एक विमळ ब्रह्म, घडी एक सर्व ब्रह्म, द्रष्टा साक्षी सत्ता ब्रह्म, क्षण एकच राम. कारण फायनली आपणही आपल्याला लक्षात आलं असेल की गेल्या 4 वर्षामध्ये आपण ज्यावेळेला दासबोध अभ्यास करतोय त्यावेळेला खरं तसं बघायला गेलं तर फार वेगळं काही नाहीये, प्रत्येक वेळेला वेगळं काहीच नाही. कारण फायनली एकच विमळ ब्रह्म आहे, एकच ब्रह्म सगळीकडे आहे आणि तेच ब्रह्म आम्ही सुद्धा आहोत. याच्या व्यतिरिक्त अध्यात्मामध्ये काहीच नाही. ते ब्रह्म द्रष्टा आहे, ते ब्रह्म साक्षी आहे, ते ब्रह्म सत्ता स्वरूप आहे, याच्या व्यतिरिक्त ते ब्रह्म काहीच नाही. जे ब्रह्म निश्चळ आहे तेच ब्रह्म चंचल कसं होतं आणि चंचल झालेलं ब्रह्म ते ब्रह्म निश्चय कसं होतं हे वक्त्याला आणि ह्या अनुमानापर्यंत कसं यायचं ते वक्त्याला सांगता आलं पाहिजे. तसं जर सांगता आलं नाही तर निश्चळ आणि चंचळ या दोन्हीही गोष्टीमध्ये वक्ताही अडकून पडतो आणि श्रोताही अडकून पडतो. फायनली दोघांनाही काहीही कळत नाही. चलते आणि निश्चळ अवघे चैतन्याची केवळ रूपे वेगाली प्रांजळ, कदापि बोलवे ना श्रीराम. उगीच करी गथा गोवी, तो लोकास कैसे उगवी, नाना निश्चय नाना गोवी, पडत जाते श्रीराम. स्वतःलाच जर कळलं नाही तर तो इतरांना काय सांगणार, आणि त्यामुळे कुणालाच समाधान मिळत नाही, कुणालाच त्याचा उपयोग होत नाही, फक्त टाइमपास चांगला होतो. भ्रमास म्हणे परब्रह्म, परब्रह्मास म्हणे भ्रम, ज्ञातेपणाचा संभ्रम बोलून दावी श्रीराम. आणि म्हणून तो भ्रमास परब्रह्म म्हणायला जातो आणि परब्रह्मास भ्रम असं म्हणतो. त्यामुळे ज्ञातेपणाचा संभ्रम बोलून दावी, त्यामुळे काय होतं की सर्वांचा संभ्रम निर्माण होतो. म्हणून यथार्थ आणि सम्यक हे अध्यात्म जे आहे ते अतिशय क्लॅरिटीने समजलं पाहिजे. कन्सेप्ट अतिशय क्लिअर छान झाल्या पाहिजेत. त्याला शंकराचार्यांनी भाष्यकारांनी हे दिलेलं आहे की तळहातावर आवळा जसा ठेवल्यानंतर सर्व बाजूनी ऑल फॅसेट्स अँड अँगल्स तो आवळा आम्हाला दिसतो, ट्रान्सपरंट दिसतो, तसं आम्हाला अध्यात्म समजलं पाहिजे, तसं आम्हाला अध्यात्म परब्रह्म समजलं पाहिजे, आम्हाला त्याचं दर्शन झालं पाहिजे. घाली शास्त्रांची दडपण, प्रचितीवीण निरूपण, उसा जाता उगाच क्षीण, अत्यंत मानी श्रीराम. म्हणून असं म्हणतात की मोठ्या मोठ्या शास्त्र शिकला, मोठी मोठी शास्त्र शब्द ब्रह्म वेद उपनिषद यांची कोटेशन्स दिली, पण प्रचितीशिवाय अनुभवाशिवाय ज्यावेळेला निरूपण होतं त्याला काहीही अर्थ नाही. म्हणून समर्थ म्हणतात की पुसो जाता उगीच क्षीण, अत्यंत मानी श्रीराम. याच्यामध्ये सगळ्यांचाच वेळ जातो. हे दमछाक होण्याचं एक साधन आहे. कारण अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने लॉजिक वगैरे सांगितलं तर ह्याच्यामध्ये काय होतं तर त्या वक्त्याची सुद्धा दमछाक होते आणि श्रोत्यांची सुद्धा दमछाक होते. आणि म्हणून इथं समर्थ म्हणतात की कशावरून ओळखायचं, जो मानी आहे, जो अभिमानी आहे, जो स्वतःला अत्यंत मानी म्हणजे अभिमान युक्त असलेला समजतो की मला हे माहिती आहे, मला हे कळलेलं आहे, मी असं बोलतो, मी तसं बोलतो, असा जर एखादा जर वक्ता असेल तर तो वक्ता हा खरोखर शास्त्राच्या दृष्टीनं त्याचा काही एक उपयोग नाही. कारण जेवढं त्याला समजलेलं आहे तेवढा तो अतिशय हळूहळू हळूहळू, जसं झाड असेल, आंब्याचं झाड असेल आणि आंब्याच्या झाडाला तर भरपूर जर आंबे लागले असतील तर ते आंब्याचं झाड लवतं म्हणतात, ते खाली वागतं.
म्हणजे काय होतं तर त्याच्यामध्ये एक ह्युमिलिटी निर्माण होते. तसं जो अतिशय ज्ञानाने युक्त असलेला जो वक्ता असेल तर तो अतिशय त्याच्यामध्ये ह्युमिलिटी असते, तो अतिशय तो ग्रॅटिट्यूड किंवा ह्युमिलिटी त्याच्यामध्ये असते. म्हणून 13व्या अध्यायामध्ये सुद्धा अतिशय ज्ञानी माणसाची 2 लक्षणं सांगितलेली आहेत की अमानित्वम अदंभित्वम. तो अतिशय अमानित्वम त्याच्यामध्ये आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अतिशय अभिमानाचा अभाव आहे. आणि दुसरी गोष्ट अदंभित्वम, त्याच्यामध्ये कुठलाही दांभिकपणा नाही. तो अतिशय निरागस आहे, तो अतिशय ट्रान्सपरंट आहे, तो अतिशय जसं आत आहे तसं बाहेर आहे. आत एक आणि बाहेर एक असं कधीही त्याच्यामध्ये दिसणार नाही. त्यामुळे तो अतिशय ट्रान्सपरंट आहे. म्हणून इथे समर्थ म्हणतात की अत्यंत मानी असेल वक्ता तर तो या अध्यात्मामध्ये टिकूच शकत नाही. ज्ञात्यास आणि पदार्थ विडा, तो काय बोलेल बापुडा, सारा सारा निवाडा झालाच पाहिजे. श्रीराम समर्थ म्हणतात की अरे असं जर असेल तर तो काय बोलणार, तर तो बोलू शकत नाही. कारण काय की जर त्यानं जर सारासाराचा निवाड केला असेल तर म्हणजेच काय तर सार काय आणि असार काय, सत काय आणि असत काय याचा जर त्यानं विचार केला असेल तरच तो अनुभवाचा साधक किंवा अनुभवाचा वक्ता होऊ शकेल. आणि जर त्यानं सारासाराचा विचार केला असेल तर तो कधीही अभिमानी असणारच नाही, असूच शकत नाही. कारण परब्रह्म परमात्मा स्वरूप हे अभिमानी असूच शकत नाही. त्याच्यामध्ये जर आम्हाला दुसऱ्या गोष्टीमध्ये एकरूप व्हायचं असेल तर तो मी त्याच्यामध्ये अभिमान असणं शक्य नाही. कारण अगदी सरळ आहे की जर 2 गोष्टी जर एकरूप व्हायच्या असतील तर दोघांनीही आपापलं जे मानित्व आहे तोपर्यंत ते एकरूप होऊ शकणार नाही. मी माझंही टाकलं नाही आणि मी दुसऱ्याचंही टाकलं नाही तर ते दोघं एकरूप होऊ शकणार नाही. एकरूप होण्यासाठी दोघांनाही आपलं मान बाजूला सारलं पाहिजे. म्हणजेच काय की मी कोणतरी आहे, मी कोणतरी वेगळा आहे, मी असा आहे, मी तसा आहे, हे जे अभिमान किंवा जो अहंकार आहे तो टाकला तरच मी दुसऱ्यामध्ये एकरूप होऊ शकतो. ज्या वेळेला सोनं अलंकार एकरूप कधी होतात की ज्या वेळेला त्या अलंकाराला अग्नीनं तापवलं जातं त्याच वेळेला अलंकाराचा आकार जातो, त्या अलंकाराचा उकार जातो आणि ते सोन्यामध्ये परिवर्तित होतं. त्याच वेळेला त्याचा मान निघून जातो की मी अशा पद्धतीचा अलंकार आहे. आज आमच्या प्रत्येक माणसामध्ये एक अहंकार आहे की मी असा आहे. कोण? मी असा आहे, मी हे अकम्प्लिश केलेलं आहे, एवढी माझ्याकडे संपत्ती आहे, एवढं माझं पोझिशन आहे, मी इतरांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे. या सर्व पद्धतीने मी स्वतःला इतरांपेक्षा वेगळा समजतो. हाच अभिमान आहे. आणि जोपर्यंत सारासाराचा निवाडा होत नाही तोपर्यंत तो अभिमान कधीही जाऊ शकत नाही. आणि म्हणून इथं समर्थांनी दृष्टांत देऊन आम्हाला समजावून सांगितलं की वैद्य मात्रेची स्तुती करी, मात्रा गुण काहीच न करी, प्रचिती विण तैसी परी ज्ञानाची झाली सिद्धा. म्हणून समर्थ म्हणतात की एक वैद्य आहे म्हणजे कोण? डॉक्टर आहे असं आपण म्हणू. आणि डॉक्टरनी खूप स्तुती केली आणि हे डॉक्टर हे म्हणजे हे जे करोनाच्या काळामध्ये ते एक औषध आलं होतं, आय थिंक रेमडेसिवीर वर समथिंग, की त्याचं खूप बोलबाला झाला होता की अरे ते घेतल्यानंतर काही प्रॉब्लेम होणार नाही. तसं डॉक्टरनी सुद्धा एखाद्या औषधाची खूप स्तुती केली आणि ते डॉक्टरनी ते औषध त्या पेशंटला दिलं आणि त्या पेशंटला त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तसं अध्यात्मामध्ये आम्ही सांगितलं की अरे तू भक्ती खूप छान आहे, भक्ती खूप सोपी आहे, आपण अशी भक्ती करूया, की नामस्मरण हे अतिशय चांगलं आहे, नामस्मरण असं करूया, अरे ध्यान साधना अतिशय छान आहे, ध्यान साधना असं करूया. कर्तव्य म्हणजे काय? थोडक्यात की निष्काम कर्मयोग अशा पद्धतीने केला जातो आणि निष्काम कर्मयोग असा करूया. योग साधनेमध्ये पतंजली योगामध्ये असं सांगितलं की आहे म्हणून आम्ही असं करूया. म्हणजे थोडक्यात भक्तिमार्ग असेल, ज्ञानमार्ग असेल, निष्काम कर्मयोग असेल, योगमार्ग असेल, पण हे सर्वजण सांगतात. पण जर त्या साधकावर त्याचा जर काहीच उपयोग झाला नाही, साधकावर काहीच उपयोग झाला नाही म्हणजे काय? तर साधक शांत झाला नाही, साधक स्थिर झाला नाही,
साधक आनंदी झाला नाही, साधकाचं टेन्शन जर कमी झालं नाही, साधक जर स्वतःच्या मध्ये स्थिर झाला नाही, तर त्या अध्यात्माचा काय उपयोग आहे? कुठलाही मार्ग असू देत, त्या कुठल्याही मार्गाचा काहीही उपयोग होत नाही. तसं वक्ता असेल तो सगळं सांगेल की असं करा, तसं करा, तसं करा, पण जर ते केल्यानंतर जर त्याचा उपयोग होत नसेल तर याचा अर्थ सांगताना काहीतरी प्रॉब्लेम आहे, करण्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, समजून न घेतल्यामुळे केल्यामुळे प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून प्रचिती विण तैसे परी ज्ञानाची झाली सदा. म्हणून समर्थ म्हणतात की अरे प्रचिती जर नसेल, अनुभव जर नसेल, तर कुठलाही मार्ग त्याचा काही, कुठलंही औषध घ्या त्याचा काही उपयोग नाही. फायनली ऍट द एंड ऑफ द डे समर्थांना काय सांगायचंय? समर्थांना एवढं सांगायचंय की अरे सर्वांनी औषध घ्या आणि बरं व्हा. या भवसागरातून बाहेर पडा. आणि ते औषध म्हणजे काय? तर साधना आहे. आणि बाहेर पडणं म्हणजे काय? तर स्वतःच्या अवस्थेमध्ये स्थिर होणं आहे. म्हणजेच परब्रह्म परमात्म्याच्या अवस्थेमध्ये स्थिर होणं आहे. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात की प्रत्येकाने तू प्रचिती घेतली पाहिजे. तेथे नाही सारासार, तेथे अवघा अंधकार, नाना परीक्षेचा विचार राहिला तेथे सदा. समर्थ म्हणतात की अरे अभ्यास केल्याशिवाय, साधना केल्याशिवाय, इम्प्लिमेंटेशन केल्याशिवाय त्याचा काहीही उपयोग होत नाही. स्वतः त्याचं इम्प्लिमेंटेशन करून, स्वतः त्याचा अनुभव घेतल्याशिवाय कुणालाही त्याचा उपयोग नाही. म्हणून इथे म्हणतात की तेथे नाही सारासार, तेथे अवघा अंधकार, नाना परीक्षेचा विचार राहिला तेथे सदा. म्हणून भगवंत सुद्धा गीतेमध्ये म्हणतात की अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन तु गृह्यते. आम्ही अभ्यास केला पाहिजे. म्हणजे काय? की पुन्हा 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 या साधना आम्ही त्या स्वतः केल्या पाहिजेत. स्वतः त्याचा अनुभव घेतला पाहिजे. स्वतः आम्ही कालच्यापेक्षा आज शांत आहे का? स्वतः आम्ही कालच्यापेक्षा आज निर्भय आहे का? स्वतः आम्ही कालच्यापेक्षा आज स्थिर आहे का? स्वतः आम्ही कालच्यापेक्षा आज आनंदी आहे का? स्वतः आम्ही कालच्यापेक्षा आज आत्मविश्वास आणि डिसिसिव्ह पॉवर आमच्याकडे आहे का? अशा पद्धतीने आम्ही स्वतःची परीक्षा घेतली पाहिजे. आणि मग साधनेमध्ये इम्प्रुव्हमेंट 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 करत राहिलं पाहिजे. कंटिन्युटी इज द की, कन्सिस्टन्सी इज द की. निरंतर साधना केली पाहिजे. आणि पाप पुण्य स्वर्ग नरक, विवेक आणि अविवेक, सर्व ब्रह्मी काय एक, सापडले नाही श्रीराम. पावन आणि ते पतन, दोन्ही मालनी तत्समान, निश्चय आणि अनुमान ब्रह्मस्वरूप श्रीराम. म्हणून आता या समासामध्ये समर्थांनी जे त्या काळामध्ये जे गुरु लोक होते, जे वक्ते होते, आणि जे अशा पद्धतीने अध्यात्माचं विवरण विवेचन करून सगळ्या लोकांच्या मध्ये सांगत होते की अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म. चुकीचं काय आहे का? चुकीचं काहीच नाही. हेच वेदांनी सांगितलेलं आहे, हेच उपदेशांनी सांगितलंय, हेच महावाक्य आहे. पण मग ह्याचा जर अर्थ कळला नाही, याचा शब्दार्थ काय? की अहम ब्रह्मास्मी ब्रह्म आहे, सर्वम खल्विदम ब्रह्म सर्व ब्रह्म आहे. म्हणजे याचा शब्दार्थ काय झाला? की मी सुद्धा ब्रह्म आहे आणि आपण सर्वजण ही सृष्टीमध्ये सर्वजण ब्रह्म आहेत. म्हणजे काय झालं? की सगळं सारखंच आहे. मग जर सारखंच असेल तर मग काय झालं? काहीच प्रॉब्लेम नाही. आणि म्हणून इथे सांगितलं की आता समर्थ इथं अतिशय परखडपणाने समर्थ याच्यावर सांगतात की याचा फक्त जर शब्दार्थ एखाद्याने सांगितला, आणि त्या पद्धतीने गीतेमध्ये सुद्धा समदर्शन आणि समवर्तन सांगितलेलं आहे. आणि म्हणून इथे सांगितलंय की निश्चय आणि अनुमान ब्रह्मस्वरूप श्रीराम. ब्रह्मरूप झाले अवघे, तेथे काय निवडावे, अवघी साखरची टाकावे, काय कोठे श्रीराम. तैसे सार आणि असार, अवघा झाला एककार, तेथे बळावळा अविचार, विचार कैसा श्रीराम. वंद्य निंद्य एक झाले, तेथे काय हाता आले, उन्मत्त द्रव्य ते भुलले, ते भलतेची बोलो श्रीराम. म्हणजे हे अध्यात्मातलं अतिशय गूढ रहस्य आहे. काय गूढ रहस्य आहे? की ऍक्च्युली सगळं एकच आहे. सगळं एकच आहे, सर्व परब्रह्म स्वरूप आहे. पण दिसताना आम्हाला वेगवेगळं दिसतं, दिसताना आम्हाला भेद दिसतात, दिसताना आम्हाला वेगवेगळी विविधता दिसते, आणि आम्ही म्हणतो की ते एकच आहे. मग याचा समन्वय कसा करायचा, याचा अर्थ कसा करायचा, शब्दार्थ काय आणि लक्षार्थ काय, हे जर आम्ही लक्षात घेतलं नाही तर इथे आमची अतिशय मोठी गोची किंवा अतिशय मोठा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.
कारण वरून दिसताना आम्हाला विविधता दिसते, विरुद्ध दिसताना स्त्री पुरुष भेद दिसतात, वरून दिसताना चोर आणि सज्जन याच्यामध्ये भेद दिसतो, वरून दिसताना आम्हाला चांगलं आणि वाईट ह्याच्यामधला भेद दिसतो. पण म्हणताना आम्ही म्हणतो की अरे सगळं ब्रह्मस्वरूप आहे, हे कसं काय? आणि म्हणून जर एखादा जर कोणी त्या काळामध्ये समर्थ म्हणतात की जर एखादा जर कोणी अशा पद्धतीने शिकवत असेल की अरे सगळंच ब्रह्म आहे, मग काय चांगलं वागलं काय आणि वाईट वागलं काय, दोन्ही एकच. साधना केली काय आणि साधना नाही केली काय, दोन्ही एकच. तू साधना कर किंवा साधना करू नयेस, तू ब्रह्मच आहेस, असा जर कोणी म्हणत असेल तर समर्थ त्यांच्यावर अतिशय परखडप्रमाणे निंदा करतात. त्यात आपण पाहूया. समर्थ म्हणतात की अरे वंद्य निंद्य एक झाले तेथे काय हाता आले. अरे जर असं म्हणायला लागलास की सगळंच जर परब्रह्म आहे तर मग चांगलं काय आणि वाईट काय ह्याच्यामध्ये फरक नाही. उन्मत्त द्रव्य जे भुलले ते भलतेच बोले, तैसे अज्ञान भ्रमे भुलला सर्व ब्रह्म म्हणून बैसला, महापापी आणि भला एकची मानिस. अरे सर्वच जर ब्रह्म आहे असं जर तू नुसतं म्हणायला लागला शब्दार्थाने आणि त्या शब्दार्थ घेतलास तर तू अज्ञानी आहेस, तू भ्रमामध्ये बुडलेला आहेस. महापापी आणि महापुण्यवान दोन्ही एक कसं होऊ शकतील? दोन्ही एक होऊ शकणार नाहीत. आणि मग तू एक कसं म्हणतोस की दोन्ही परब्रह्म आहेत? सर्वसंग परित्याग अव्हासवा विषय भोग दोघ एकची मानिता, मग काय उरलंय श्रीराम? अरे एखाद्याने सर्वसंग परित्याग केलेला आहे, एखाद्याने सर्व विषय सोडलेले आहेत, तो सर्व इंद्रियांना कंट्रोल करतो आहे आणि तो आणि भोगामध्ये सक्त असलेला माणूस तोही ब्रह्म आहे आणि हाही ब्रह्म आहे, दोन्ही एकसारखे आहेत असं आम्ही म्हणायला लागलो तर किती ती मोठी चूक होईल. असं समर्थ म्हणतात. अवासवा विषय भोगे दोघे एकची मानता, मग काय उरलंय सगळं? समर्थ म्हणतात की अरे मग काय उरलं? म्हणजे थोडक्यात काय की आम्ही व्यवस्थित जाणून घेतलं पाहिजे, आम्ही अध्यात्म व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म हे नुसतं म्हणून होत नाही, हे साधना करूनच ती अवस्था प्राप्त होते, हे मला कळलं पाहिजे. पुरुष आणि प्रकृती याच्यामधला डिफरन्स मला कळला पाहिजे. पुरुष काय आहे आणि प्रकृती काय आहे? प्रकृतीमध्ये विविधता आहे, प्रकृतीमध्ये भेद आहे, प्रकृतीमध्ये चांगलं वाईट आहे, प्रकृतीमध्ये महापापी आणि महापुण्य असं आहे, प्रकृतीमध्ये सर्व भेद आहेत, परंतु पुरुषामध्ये भेद नाहीत आणि ते पुरुष प्रकृती एक झालेले आहेत. म्हणजे पुरुष आणि प्रकृती दोन नाहीत, ते एकच आहेत. म्हणून जर वरून जरी भेद दिसला तरी भेद दिसणार काय आहे हे आम्हाला समजलं पाहिजे. आणि म्हणून प्रकृती आणि पुरुष निरक्षीर विवेक पद्धतीने आम्हाला वेगळे काढता आले पाहिजे. पुरुष काय आणि प्रकृती काय हे मला ऍब्सोल्युटली क्लिअरली कळलं पाहिजे. म्हणजे मग मला कळेल की प्रकृतीमध्ये विविधता आहे, माणसांमध्ये विविधता आहे, स्त्री पुरुष शरीरामध्ये विविधता आहे, प्रत्येकाचं मन विविध आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये काम क्रोध विविध हे सगळे आहेत, परंतु प्रत्येकाच्या आत असलेलं आत्मचैतन्य हे साक्षी भावानं निसंग पद्धतीनं अलिप्त पद्धतीने त्याच प्रकृतीला चेतना शक्ती देत. म्हणून ते एकच आहे, त्याच्यामध्ये कुठलीही भिन्नता नाही आणि ते साक्षी अस्पर्शित जसं आहे तसं निसंग पद्धतीने असल्यामुळे ते प्रकृतीमध्ये लिप्त होत नाही. त्या विविधतेने त्याच्यामध्ये विविधता येत नाही. त्या प्रकृतीमध्ये असलेल्या विकारांनी ते विकारयुक्त होत नाही. आणि म्हणून दोन्हीही एकच आहेत पण दोन्हीही वेगळे आहेत. या शब्दाचा अर्थ ज्याला कळला त्याला अध्यात्म कळलं. त्याला कळलं की विविधता आहे पण एकता आहे. विविधता कुठे आहे, भेद कुठे आहे आणि एकता कुठे आहे. भेद ईश्वर करून गेला त्याच्या वाचेन न पचे मोडीला, मुखामध्ये घास घातला तो पाणी घाला वासुदा. समर्थांनी काय दृष्टांत दिलाय बघा. की अरे समर्थ म्हणतात की अरे ईश्वरानेच ज्यावेळेला ही सृष्टी निर्माण केली त्या ईश्वरानेच या सृष्टीमध्ये भेद निर्माण केलेला आहे. याच्यामध्ये ऍब्सोल्यूट ट्रूथ आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कारण का की आम्हाला डोळे उघडल्यानंतर भेद दिसतो. एक झाड दुसऱ्या झाडासारखं दिसत नाही, एक माणूस दुसऱ्या माणसासारखा दिसत नाही, एक पशु एक पक्षी सर्व काही वेगवेगळं दिसतं. या सगळ्यांच्या मध्ये भेद आहे हे आम्हाला दिसतं.
म्हणून ईश्वरानेच भेद निर्माण केलेला आहे हे आम्हाला नाकारता येत नाही. हे आम्हाला म्हणजे डोळ्यांनी आम्हाला भेद दिसतो, डोळ्यांनी आम्हाला अलंकार दिसतात, डोळ्यांनी आम्हाला विविधता दिसते. फक्त बुद्धीनं एकत्व समजून घेणं आवश्यक आहे. बुद्धीनं एकत्व म्हणजेच पुरुषत्व म्हणजेच अहम ब्रह्मास्मी या गोष्टीचा अर्थ समजून घेणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी सार आणि सार कळलं पाहिजे. असार काय आहे आणि असार टाकून दिलं पाहिजे, त्याचा निराश केला पाहिजे आणि जे सार आहे ते घेतलं पाहिजे. आणि समर्थ त्याच्यावर म्हणतात की अरे विविधता कशी आहे, मुखामध्ये घास घातला तो अपानी घाला एकत्र. आपण जेवताना काय करतो, तोंडामध्ये घास घालतो. आणि मग जर सगळं एकच असेल तर उदद्वारामध्ये घास घातला तर तो मुखामध्ये घास घातल्यासारखं नाही. म्हणून समर्थ म्हणतात, अतिशय समर्थांनी डोळे उघडणारा आम्हाला एक दृष्टांत दिलेला आहे की अरे तो भेद हा भेद आहेच. तोंड आणि गुदद्वार याच्यामध्ये भेद आहे हा कधीही जाणार नाही, पण ते एक आहे याचा अर्थ काय आहे हे आम्हाला समजलं पाहिजे. म्हणून मुखामध्ये असलेला घास हा मुखामध्येच घातला पाहिजे. गुदद्वार इज आउटपुट आणि मुख तोंड हे इनपुट हे आम्हाला कळलंच पाहिजे. चांगलं काय आणि वाईट काय हे आम्हाला कळलंच पाहिजे. चोर काय आणि सज्जन काय हे आम्हाला कळलंच पाहिजे. माणसं ओळखता आलीच पाहिजे, भेद दिसलाच पाहिजे. आणि म्हणून गीतेमध्ये सुद्धा समवर्तन आणि समदर्शन असं सगळं दर्शन जरी एक वाटलं, पण जर समोर जर गाढव आलं तर गाढवाला लगेच अहम ब्रह्मास्मी ते सुद्धा गाढव आहे म्हणून मी त्याला नमस्कार जर घालायला गेलो तर गाढव मला लाथ मारेल आणि मला इजा होईल. हे मला समजलं पाहिजे. म्हणजे मी कशा पद्धतीने वागलं पाहिजे, कशा पद्धतीने मी ज्ञान ग्रहण केलं पाहिजे हे इथं आम्हाला समर्थांनी अतिशय स्पष्टपणानं सांगितलंय. म्हणजे आम्हाला अनुमान काय करायचंय, आम्हाला फायनल डेस्टिनेशन कुठेपर्यंत जायचं आहे हेही आम्हाला समर्थांनी इथं अतिशय छान पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. ज्या इंद्रियाचा जो भोग तो करी यथासांग ईश्वराचे केले जग मोडिता उरेना सिदा. अवघी भ्रांतीची भुटाटकी प्रचिती विण गोष्टी लटकी वेड लागेले जे पटकी ते भलतेची बोले सिदा. प्रत्यज्ञाता सावधान त्याचे ऐकावे निरूपण आत्मसाक्षात्काराची गुण तत्काळ पाणे सिदा. म्हणून सावधानतेने प्रत्येक साधकाने या जीवनामध्ये आयुष्य जगावं. अत्यंत सावधानतेने या शास्त्राचा उपयोग करून शास्त्राच्या आधाराने प्रत्येक गोष्टीचं अनालिसिस करण्याचा प्रयत्न करावा. अत्यंत सावधान राहून या जीवनामध्ये जगत असताना चांगलं काय आणि वाईट काय याचा विचार करावा. याच जगामध्ये राहत असताना सावधान असून काय करावं आणि काय करू नये आणि जे केलं पाहिजे ते करावं आणि जे करायचं नाही ते करू नये हे स्वतः त्याचं आचरण करावं. आणि अशा पद्धतीने जर शास्त्रानं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने व्यवहारामध्ये आणि परमार्थामध्ये जर वागलं तर आत्मसाक्षात्काराची गुण तत्काळ पाण्याच राव. त्याच साधकाला आत्मसाक्षात्कार होतो. आत्मसाक्षात्कार होतो म्हणजे काय होतं, असा कुठून तरी प्रकाश येतो असं नव्हे, कुणीतरी हात केल्यानंतर प्रकाशाचा झोत येतो असं नव्हे. तर काय होत असेल तर तो साधक स्थिर होतो. तो साधक जो अस्थिर होता, जो तडफडत होता तो स्वस्थ होतो. तो साधक शांत होतो. तो साधक मौन होतो. तो साधक आनंदी होतो. हीच आत्मसाक्षात्काराची खूण आहे. हा अनुभव दुसऱ्याला येत नाही, स्वतःला येतो. त्यामुळे दुसऱ्याला कधीही विचारायला जाऊ नये की तुला आत्मसाक्षात्कार झाला आहे का नाही. तो माणूस, तो ज्ञानी माणूस आत्मसाक्षात्कारी आम्हाला वरून कधीही ओळखता येणार नाही. तो काय कपडे घालतो, कशा पद्धतीने तो बोलतो, तो काय करतो याच्यातून आम्हाला तो कधीही दिसणार नाही. आणि फक्त आत्मसाक्षात्कारी माणसाला दुसरा आत्मसाक्षात्कारी माणूस लगेच ओळखू शकतो. वेड वाकडे जाणावे
आंधळे पाऊले ओळखावे, बाष्काळ बोलणे सांडावे, गोमक जैसे श्रीराम. समर्थ म्हणतात की काय करावं, साधकांनी काय करावं, या सगळ्याची समरी काय. तर साधकांनी मार्गावरून चालत असताना, परमार्थाच्या मार्गावर चालत असताना, साधना करत असताना अतिशय सावधानतेने साधना आमची कशी चाललेली आहे. कारण तुम्ही कुठली साधना करता याला फारसं महत्व नाही. कुठली साधना श्रेष्ठ आहे आणि कुठली साधना कमी श्रेष्ठ आहे असं कधीच नाही. आम्ही ज्ञानमार्ग वापरतो का, निष्काम कर्मयोग वापरतो का, योग मार्ग वापरतो का, कुठला मार्ग वापरतो, ध्यान मार्ग वापरतो का, नामस्मरण करतो, यालाही काही वेगळं महत्व नाही. फक्त साधकांनी काय करावं की साधकांनी साधना करत असताना, की जे ऍब्सोल्युटली इम्पॉर्टंट आहे, साधना करणं आवश्यक आहे, साधनाच्या आडमार्गाला जाऊ नये. म्हणजे विचार, आपण जसं म्हणतो ना की हायवे कधीही सोडू नये, नको ती एक्झिट घेऊ नये. म्हणजे काय, तर डेस्टिनेशन माझं काय आहे हे कधीही विसरू नये. आणि डेस्टिनेशन एकच आहे, ते म्हणजे परब्रह्म परमात्म स्वरूप होणं, स्वतः होणं, म्हणजेच अहम ब्रह्मास्मीचं प्रचिती येणे, अनुभव येणे, हेच या डेस्टिनेशनचं फायनल डेस्टिनेशन आहे. आणि म्हणून हे कधीही विसरू नये. म्हणजे थोडक्यात काय की साधनेमध्ये आम्हाला बऱ्याच गोष्टी समजतील, अनुभवाला येतील, पण ते फायनल डेस्टिनेशन नाही असं समजून शेवटपर्यंत जात राहावं, साधना करत राहावं. आणि जाताना त्या वाटेवर जर आम्हाला काही माणसं लाभली, अशी जर कोणी माणसं सापडली, तर त्याच्यापासून आम्ही सावध राहावं. की जी बोलणारी आहेत ती करणारी नाहीत, साधना करणारी नाहीत, ती फक्त बोलणारी आहेत. अशा लोकांचं वमन म्हणजे ओकारी कधीही लक्षात घेऊ नये. आपलं स्वतःचं रक्षण करावं. उद्धरेत आत्मनात्मानम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अनुमान निरसन नाम समास चौथा. अशा पद्धतीने समर्थांनी अतिशय काळजीपूर्वक साधकांनी कसं वागावं, साधकांनी काय ऐकावं, साधकांनी कशा पद्धतीची साधना करावी आणि कशा पद्धतीने ती आपलं स्वतःचा सुद्धा स्वतः करून घ्यावा आणि शेवट एकच त्या परब्रह्म परमात्म्याच्या अवस्थेला पोचावं, स्थिर व्हावं, आयुष्यामध्ये त्या शांततेचा, त्या आनंदाचा अनुभव घ्यावा. हेच या समासाचं फायनल प्रयोजन, फायनल समरी आहे. आता पुढचा समास अतिशय छान समास आहे. समास 5वा, अजपा निरूपण. म्हणजे आता परत एकदा या समासामध्ये समर्थ काय सांगतात की अजून एक वेगळं साधन, ज्यांनी आपण मागच्या बघितलं की देव म्हणजे देव काय आहे सांगितलं, ज्ञान मार्गामध्ये हे सांगितलं, सांख्य मार्गामध्ये प्रकृती पुरुष ते सांगितलं, तिसऱ्या समासामध्ये श्रवण म्हणजे ज्ञानमार्ग सांगितला. आणि आता समर्थ या अजपा निरूपणामध्ये म्हणजे जप म्हणजेच नामस्मरण, या नामस्मरणाचं काय महात्म्य आहे. म्हणजे सध्याच्या कलियुगामध्ये आम्हाला कोण काही करून नेणार असेल तर ते नामच आहे, नामस्मरणच आहे. ते कसं करावं, त्या कशा पद्धतीने त्याचं अजपा जप म्हणजे काय, हे अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला इथे समर्थ सांगतात. याच्यामध्ये कुठलंही कन्फ्युजन नाही, याच्यामध्ये काहीही अँबिग्युटी नाही. जे आहे ते समर्थ जशा पद्धतीने केलं पाहिजे ते आम्हाला इथं समर्थ सांगतात. अतिशय काळजीपूर्वक हा समास आपण सगळ्यांनी अभ्यास करूया. श्रीराम. 21 सहस्त्र सासे जपा, नेमून गेली ते अजपा, विचार पाहता सोपा, सकळ काही श्रीराम. समर्थ म्हणतात की 21,600 वेळेला आमचा श्वासोश्वास होतो. आणि तो श्वासोश्वास म्हणजे काय, तर श्वास घेणे आणि श्वास सोडणे. आता श्वास घेणे आणि श्वास सोडणे ही जी प्रक्रिया आहे, ही जी प्रोसेस आहे, ही आम्हाला न कळता आम्ही गेले जितके वर्ष जगलेलो आहे, जितके वर्ष हा देह धारण केलेला आहे, तितके वर्ष हा श्वासोश्वास चालू आहे, अखंड अव्याहतपणे चालू आहे. त्याच्यामध्ये एक फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड सुद्धा स्टॉपेज आलेलं नाही. आणि जर स्टॉपेज आलं
तर आम्ही जिवंत राहू शकत नाही, हे मेडिकल सायन्स आम्हाला सांगतं. कार्डियक अरेस्ट म्हणजे काय? कार्डियक अरेस्ट म्हणजे आम्ही आमचा श्वासोश्वास एकदम बंद पडतो आणि त्यावेळेला आम्ही जिवंत राहू शकत नाही. म्हणजेच श्वास आणि उच्छ्वास, श्वासोश्वास, प्राण आणि अपान, प्राणापान हे किती महत्वाचं आहे. आमच्या नकळत, आम्हाला न समजता ते होतं. आम्ही झोपेत असलं तरी सुद्धा ते होतं, आम्हाला कळू दे किंवा न कळू दे तरी सुद्धा ते होतं. इतकं ते महत्वाचं आहे. आणि म्हणून इथं समर्थ म्हणतात की अतिशय सोपा विचार आहे. आज आम्ही नामस्मरण करत असताना वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स घेतो, आम्ही माळ घेतो, आम्ही काउंटर घेतो आणि त्याच्यातून आम्ही जप करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही तो जप काउंट करतो की एका तासाला एवढा जप झाला पाहिजे, एका दिवसाला एवढा जप झाला पाहिजे. आम्ही एक्सेल शीट घालतो, आम्ही वेगवेगळे नामस्मरणाचे वेगवेगळे आम्ही नियम करतो आणि ते मोजण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्ही म्हणतो की अरे आता आम्ही या वर्षी इतका कोटी जप केला, तितका कोटी जप केला. अशा पद्धतीने आम्ही त्या नामस्मरणामध्ये नामस्मरण ही साधना करतो. समर्थ म्हणतात की ते बरोबर आहे, त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही. ते करणं हा अभ्यास आहे, प्रत्येक साधकाने ते केलंच पाहिजे. पण समर्थ म्हणतात की ते करत असताना फायनल डेस्टिनेशन कुठलं आहे? फायनल डेस्टिनेशन अजपा जप हे फायनल डेस्टिनेशन आहे. म्हणजे आम्ही स्वतः जप करत नाही, तर जप अखंड चालू आहे. ही अवस्था, ही स्थिती येणं हे अजपा जपाचं लक्षण आहे. आता आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपण सगळ्यांनीच हे ऐकलेलं आहे, कारण सगळेजणच आपण नामस्मरण करतो. वैखरी जप असेल की जो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, अशा पद्धतीने आम्ही वैखरी जप करतो. आणि वैखरी जप सामूहिक करतो, इंडिव्हिज्युअली करतो. आणि वैखरी जप केल्याचा फायदा एवढा एकच होतो की आम्ही मोठ्यांदा तो जप केल्यामुळे बाकीचे विषय आमच्या डोक्यामध्ये येत नाही, बाकीच्या वृत्ती, बाकीचे थॉट्स आमच्या मनामध्ये येत नाही. मोठ्यांदा जप केल्यामुळे आणि तेच आम्ही ऐकल्यामुळे आमची बाकीची जी ज्ञानेंद्रिय आहेत ती थोडीशी शांत होतात आणि आम्हीच त्या जपामध्ये एकरूप होऊन जातो. परत एकदा शब्द एकरूप होऊन जातो. म्हणजे आम्ही ज्यावेळेला श्रीराम जय राम जय जय राम असा ज्यावेळेला जप करतो, किंवा ओम गंग गणपतये नमः असा जप करतो, किंवा ओम नमः शिवाय असा जप करतो, तो कुठलाही जप त्याला काही हे नाही. सगळे जप, सगळेच मंत्र हे सारखेच आहेत. कुठलाही उपास्य दैवत असेल तेही सारखेच आहेत. जो आपलं उपास्य दैवत असेल, ज्याच्याबद्दल मला प्रेम आहे, तो जप मी करतो, त्यावेळेला एकच महत्वाचं आहे की त्या उपास्य दैवताशी मी एकरूप होऊ. आणि त्या एकरूप होणं म्हणजेच अद्वैत आहे. बघा, सर्व शास्त्र, सर्व मार्ग एकच सांगतात की मी त्या परब्रह्म परमात्म्याशी, त्या आत्मारामाशी, त्या उपास्य दैवताशी येन केन प्रकारेण मी एकरूप झालं पाहिजे. आणि एकरूप होण्यासाठी काय केलं पाहिजे? तर बाकीचं सगळं सोडून दिलं पाहिजे. बाकीचे सगळे विचार संपले पाहिजेत. बाकीच्या सगळ्या डिझायर्स, नीड, वॉन्ट संपलं पाहिजे. बाकीचे सगळे विषयांचे विचार हळूहळू हळूहळू कमी झाले पाहिजेत. कारण विषय आहेत आणि आम्ही एकरूप होणार असं होऊ शकत नाही. कारण एकरूप कुणाशी होणारच आहे, विषयांशी एकरूप व्हायचं नाही. कारण विषयांमध्ये विविधता आहे, विषयांमध्ये भेद आहे. पण ज्याच्याशी आम्हाला एकरूप व्हायचं आहे तो एकच आहे, त्याच्यामध्ये कुठलाही भेद नाही. आणि जर त्याच्यावरची एकरूप व्हायचं असेल, कारण विविधतेशी आम्ही एकरूप होऊ शकत नाही. कसं होणार? होणंच शक्य नाही, लॉजिकली सुद्धा शक्य नाही. आणि म्हणून एकरूप कुणाशी व्हायचं आहे तर त्या
उपास्य दैवताशी, त्या मंत्राशी, की त्या नामाशी, की जे नाम ज्याला आकार आणि उकार नाही, जे सुरुवातीला आम्ही म्हणताना तो सगुण उपासना, श्रीराम म्हणल्यानंतर तो कोडंदधारी राम आमच्या डोळ्यासमोर येतो, त्याच्याशी आम्ही एकरूप होतो, त्या सगुणाशी एकरूप होतो आणि होता 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 आम्ही त्या आत्मारामाशी तो सगुण निर्गुण होतो आणि म्हणून तो एकरूप होतो. म्हणजे काय तर शेवटी तो परब्रह्म परमात्म स्वरूप आम्ही होतो. म्हणून स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप वैखरिक जरी आम्ही चालू केलं, पण नुसतं वैखरिक चालू करून उपयोग नाही, तर वैखरीतून मध्यमामध्ये गेलं पाहिजे. म्हणजे फायनल डेस्टिनेशन एकच आहे, पण स्टेप बाय स्टेप आम्ही वैखरीतून मध्यमामध्ये गेलं पाहिजे. मध्यमामध्ये म्हणजे काय तर मी जप करतो आहे आणि मी ज्यावेळेला जपाला बसलेलो आहे त्यावेळेला त्या जपाचा आवाज दुसऱ्या शेजारी बसलेल्या माणसाला सुद्धा ऐकू येणार. म्हणजेच थोडक्यात तोंडामध्ये कुजबुजल्यासारखं नामस्मरण करणं म्हणजेच मध्यमा होय. ही पुढची स्टेप झाली. म्हणजे डेस्टिनेशन एकच आहे की जसं वैखरीमध्ये चालू केलं तसं मी पहिलीमध्ये काही अभ्यासक्रम करतो आणि नंतर मी हळूहळू पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी अशा वेगवेगळ्या स्टेप घेत 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 वरती 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 जातो. तसं जपामध्ये सुद्धा, नामस्मरणामध्ये सुद्धा वैखरीमध्ये मी चालू केलं, नंतर मी हळूहळू मध्यमामध्ये, कारण आपण स्वतःच अनुभव घेतला असेल की जर मी मानसिक जप केला म्हणजे कुणालाही तो ऐकू येणार नाही, फक्त माळ हातात घेतली आणि मी श्रीराम जयराम करत राहिलो, तर 10 मिनिटानंतर ऑटोमॅटिकली माझं मन त्या श्रीरामामधून निघून जाऊन विषयांमध्ये सर्व जगामध्ये फिरून येतं. आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. याचं कारण काय की आमच्या मनाला सवय नाही. आमच्या मनामध्ये दुसरे सारखे विचार, विषयांचे विचार येतात आणि म्हणून त्या मनाला सवय लागण्यासाठी आम्ही पहिल्यांदा वैखरीमध्ये जप करतो. नंतर जर तो हळूहळू आम्हाला जर सवय लागली, जसं आम्ही त्या नामाशी एकरूप झालो, नाम आणि स्मरण अशा पद्धतीने वैखरीतून आता मध्यमामध्ये मोठ्यांना जरी आम्ही नाव घेतलं नाही तरी सुद्धा आमचं मन इकडे तिकडे जात नाही, विषयांकडे जात नाही. अशी अवस्था ज्यावेळेला निर्माण होते त्यावेळेला तिसरी अवस्था निर्माण होते, ती म्हणजे पश्यंती. आणि पश्यंतीमध्ये संत कबीर त्याचं वर्णन करतात की राम हमारा जप करे हम बैठे आराम. ही परा झाली. पश्यंती म्हणजे मी फक्त माझ्या डोळ्यासमोर राम आहे आणि रामच माझा जप करतोय. मी रामाचा जप करतो आहे आणि त्या जप करता 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 आमच्या दोघांमध्ये एकरूपत आहे, ते म्हणजे पश्यंती. त्याच्यामध्ये सुद्धा एक काहीतरी प्रोसेस आहे. म्हणजे पहिल्या 1, 2, 3 याच्या गोष्टीमध्ये प्रोसेस आहे. परा या नामस्मरणामध्ये कुठलीच प्रोसेस नाही. तसं इथे जप करताना आमच्यामध्ये आम्ही श्वासोश्वास करतो, त्यावेळेला श्वासोश्वासावर ज्यावेळेला मी केंद्रित करतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल, ज्यांनी योगाचा अभ्यास केला असेल, प्राणायामाचा अभ्यास केला असेल, त्यांना लक्षात येईल की ज्या वेळेला मी श्वास आणि उच्छ्वास याच्यावर फोकस करतो, कॉन्सन्ट्रेट करतो, त्यावेळेला माझ्या मनामध्ये दुसरे कुठलेही विचार येत नाही. याचं कारण काय आहे तर मन आणि श्वासोश्वास याचा अतिशय जवळचा संबंध आहे. आणि म्हणून आम्हाला मन जरी दिसत नसलं, मन जरी आम्हाला अनुभवता येत नसलं, मनातले विचार आम्हाला जरी कंट्रोल करता येत नसलं, तरी आम्हाला श्वासोश्वास कंट्रोल करता येत. कारण श्वास आत घेतला आणि श्वास बाहेर सोडला हे आम्हाला समजतं, हे आम्हाला अनुभवायला येतं. हे सूक्ष्म असलं तरी सुद्धा मला ते कळतं. आणि म्हणून हा जो जप आहे हा श्वासावर आणि उच्छ्वासावर केंद्रित केलेला जप आहे. ही सुद्धा एक साधना आहे. म्हणजे साधनेचा अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये श्वासोश्वासावर केलेला जप म्हणजे जसं आम्ही माळ घेतो, जसं आम्ही काउंटर घेतो, तसं श्वास आणि उच्छ्वासावर हा आमचा काउंटर आहे. म्हणजे श्वास आत घेतला, सो हम सो हम सो हम. श्वास आत घेताना ऑटोमॅटिकली उच्चारायचं नाही, सो म्हणायचं नाही. सुरुवातीला म्हणा,
पण जसा मी आत घेतो तसा तो आवाज येतो सोहम सोहम सोहम. अर्थात ही फार सिद्धाची लक्षणं आहेत आणि म्हणून समर्थांनी आम्हाला तेही सांगितलेलं आहे की कुठलाही सोहम हे एक अगेन वैखरी जप घेतले, जसा मी श्रीराम जय राम जय जय राम म्हणतो किंवा ओम नमः शिवाय आहे, तसाच सोहम नावाचा एक मंत्र आहे, तो आम्ही जपासाठी वैखरीसाठी घेतो. पण फायनल डेस्टिनेशन कुठे आहे की सोहम हे शब्दही गळून पडतात, श्रीराम जय राम जय जय राम हे शब्दही गळून पडतात, ओम नमः शिवाय हे शब्दही गळून पडतात, ओम गण गणपतये नमः हे शब्दही गळून पडतात. मी त्या उपास्य दैवतेशी एकरूप होतो आणि तो जप म्हणजेच ते स्मरण हे कंटिन्युअस चालू राहतं 24/7 365 डेज. त्यासाठी वेगळा कुठलाही प्रयत्न करायला लागत. आणि भगवंतांनी सुद्धा सांगितलेलं आहे की हे अवघड आहे, हे त्याच्यासाठी प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, त्यासाठी अभ्यासेन उत कौंतेय वैराग्येन तु गृह्यते. त्यासाठी अभ्यास आवश्यक आहे, त्यासाठी एका जागेवर बसून जप करणं आवश्यक आहे. आणि मग हळूहळू हळूहळू अर्धा तास असेल, तासभर असेल, 1 तासभर असेल, 2 तासभर असेल, असं करत 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 जप हा ऑटोमॅटिकली होतो. स्मरण म्हणजे बोलताना, म्हणून भगवंतांनी सुद्धा गीतेमध्ये सांगितलेलं आहे की तू काय बोलशील, तू काय खाशील, ते सर्व माझ्यासाठी कर. ज्याला तू ते माझ्यासाठी करशील त्यावेळेला ऑटोमॅटिकली तुला माझं स्मरण राहील, आणि माझं स्मरण राहील तेच नामस्मरण आहे. म्हणून विचार पाहता सोपा सकळ काहीच नाही. म्हणून समर्थांनी प्रत्येक वेळेला मला विचार करायला सांगितलेला आहे की मी नामस्मरण करताना विचार करतो का मी मेकॅनिकल करतो. कारण ज्यावेळेला मी मेकॅनिकल नामस्मरण करतो त्यावेळेला इकडे पोट माळेवर असतं, मणी पुढे सरकत असतात, तोंडानं श्रीराम जय राम जय राम चाललेलं असतं, पण आमचं मन हे भरकटत असतं, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन येतं, वेगवेगळ्या गोष्टी आमच्या डोक्यामध्ये येतात, त्याचा आम्ही विचार करतो. पण त्या नामस्मरणाने आम्हाला स्थिरता येणं कधीही शक्य नाही. अशा पद्धतीच्या केलेल्या नामस्मरणाने तो अजपाजप होणं कधीही शक्य नाही. अशा पद्धतीने केलेल्या नामस्मरणाने आम्हाला कधीही स्थिरता, शांतता, आनंदी आमचा स्वभाव होणं शक्य नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की डेस्टिनेशन काय आहे ते आम्ही कधी विसरता कामा नये. म्हणजे आम्ही जरी वैखरीतून सुरुवात जरी केली तरी आम्हाला हळूहळू वैखरीतून मध्यमा, मध्यमातून पश्यंती आणि परा आणि अजपा, जपापासून अजपापर्यंत नेणं जाणं हे प्रत्येक साधकाने लक्षात ठेवून त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि अभ्यास करण्यासाठी वैराग्याकडे लक्ष दिलं पाहिजे की इकडं आम्ही अभ्यास करतोय आणि तिकडं विषयांचं अमर्याद उपभोग घेतोय. विषयांमध्ये आम्ही कधीही, म्हणजे थोडक्यात काय की आम्ही डायबिटीस आहे, डायबिटीसच्या गोळ्या खातो आणि पथ्य पाळत नाही. मन मानेल तसं आम्ही स्वीट्स खातो, तसं या साधकाचं आहे. साधक काय करतो, एकीकडनं अभ्यास करतो पण त्या अभ्यासामध्ये वैराग्य नाही. म्हणजे काय की साधना करतोय काही काळ, पण बाकीच्या काळामध्ये तो विषयांमध्ये अखंड बुडालेला आहे. म्हणजे काय, हे पाहिजे, ते पाहिजे, हे करायचंय, ते करायचंय, हे आवडतं, हे आवडत नाही, ते अन्न असेल, ते फूड असेल, ते संपत्ती असेल, म्हणजे सर्व विषय असतील. म्हणजे जर वैराग्य जर आलं नाही, आणि वैराग्य येण्यासाठी एकच आहे की विषय दोष दर्शनम, विषयांचे दोष आम्ही पाहिले नाहीत, सारासार विचार केला नाही तर आमच्यामध्ये वैराग्य येणं कधीही शक्य नाही. आणि वैराग्य जर आलं नाही तर अभ्यास व्यवस्थित होणं शक्य नाही. म्हणून अभ्यास आणि वैराग्य हे दोन्ही एका गाडीचे 2 चाक आहेत. की एकीकडून हा अभ्यास चालू आहे, एकीकडून ही साधना चालू आहे, आणि एकीकडून आम्ही वैराग्य आमच्या अंगामध्ये, आणि वैराग्य येते का नाही आपलं प्रत्येकाला कळतं. म्हणजे थोडक्यात एखाद्या वस्तूचं क्रेविंग आहे की मला हे पाहिजेच आहे, अशी ज्या वेळेला असते ते विषयभोग आहे, तो म्हणजे अनकंट्रोल्ड डिझायर आहे, अनकंट्रोल्ड वासना आहेत, अनकंट्रोल्ड इच्छा आहेत. आणि ज्या वेळेला या वैराग्य जर नसेल,
अशा पद्धतीने जर आम्ही जर जीवन जगत असू तर ते साधनेचं जे इफेक्ट आहे, अभ्यासाचा जो इफेक्ट आहे तो आम्हाला मिळू शकत नाही, आम्हाला तो फळ मिळू शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की मुखी नासिकी असे जे प्राणी तयास अखंड जाणे येणे जाणे. म्हणून समर्थांनी सांगितलं किती काळजीपूर्वक पहा. अतिशय कॉमन आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नाक म्हणजे नाक आणि तोंड हे किती महत्वाचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात की इथे आमचा जो चेहरा आहे त्या संबंध याच्यामध्ये, म्हणून शिवाचं स्थान हे आमचं मस्तिष्क आहे. म्हणजे थोडक्यात आत्ताच्या फिजिकल सायन्स म्हणजे मेडिकल सायन्स मध्ये ब्रेन मुखी आणि म्हणून चेहरा अतिशय महत्वाचा आहे. आणि चेहरा चांगलं होण्यासाठी आम्ही काय करतो, मेकअप करतो. आणि मेकअप केल्याने काय होतं, फोटो चांगले येतात. पण हे वरवरच आहे. पण त्या चेहऱ्याच्या आत त्याच्यामध्ये नाकामध्ये प्राण आहे. माझ्या चेहऱ्यामध्ये माझं संबंध परब्रह्म आहे हे आम्ही विसरतो. प्रत्यक्ष शिवाचं स्थान हे आहे, त्याला आम्ही मेकअप लावून पाहायचा प्रयत्न करतो. आणि जर आमचं जर व्हॅल्यू जर जास्त असेल त्याच्यामध्ये, तर आम्हाला त्या शिवाचा जो दिसत नाही तो शिवा, की जो प्राण आमच्या नाकामध्ये आणि मुखामध्ये अखंड वास करतो, तयास अखंड येणे जाणे. बघा म्हणजे प्राणायाम ज्यावेळेला मी करतो त्यावेळेला संबंध, ज्यावेळेला श्वासोश्वास घेतो, श्वास आत येतो बाहेर जातो, आत येतो बाहेर जातो, म्हणजे संबंध ह्याच्यामध्ये किती महत्वाचा आहे. म्हणून नाक आणि तोंड हे अतिशय महत्वाचं. म्हणून शब्द आहे की नाक तोंड दाबू नये. बघा म्हणून कारण का की नाक आणि तोंड अतिशय, म्हणून मौन साधना अतिशय महत्वाची आहे. आणि प्राणायाम म्हणजे या नाकावर म्हणजे याच्यावर प्राणायामावर कंट्रोल करणं अतिशय आवश्यक आहे. याचा विचार पाहणे सूक्ष्म दृष्टी, आम्ही याचा आतापर्यंत विचारच केला नाही. कारण का की वी टेक थिंग्स फॉर ग्रँटेड. आम्ही आयुष्यभर श्वासोश्वास करतोय, पण आम्ही असा विचारच कधी केलेला नाही की अरे आम्ही श्वास घेतोय म्हणजे काय करतोय, श्वास सोडतोय म्हणजे काय करतोय, आणि श्वास आणि प्राण याचा नक्की संबंध आहे म्हणजे काय आहे, आणि प्राण जातात म्हणजे नक्की काय जातात, आणि प्राण आहे म्हणजे कुठे आहे. ह्याचा जर आम्ही विचार केला तर आम्हाला तो शिव कुठे आहे हे लगेच कळेल. मुळी पाहता एक स्वर, त्याचा तार मंत्र घोर, त्या घोरावनी सूक्ष्म विचार अजपाचा श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की त्या अजपाचा विचार करावा. हरिपाठामध्ये माऊली सुद्धा म्हणतात की सातपाच 3 दशकांचा मेळा, एकतत्वी कळा तावी हरी, तैसे नव्हे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, तेथे काही कष्ट न लागत. जर कष्टानं जर आम्हाला नामस्मरण करावं असं वाटत असेल तर सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात ते आवश्यक आहे, कारण अभ्यासासाठी, कारण आम्हाला सवय नसते. पण ऍक्च्युली नामस्मरणामध्ये काहीही कष्ट लागत नाही. तसं जर आम्हाला प्रेम निर्माण झालं तर नामस्मरण इतकं सहज होतं, म्हणजेच त्या परमेश्वराचं स्मरण इतकं सहज होतं, त्या हरीच इतकं सहज स्मरण होतं की त्याच्यामध्ये कुठलेही कष्ट लागत नाही. आणि म्हणूनच हेच अध्यात्म मारून मुटकून मुद्दाम काहीतरी प्रयत्न करून काहीतरी प्राणायाम करायचा, साधना करायची, नामस्मरण करायचं, ध्यान साधना करायची, असं कधीही सांगितलेलं नाही. ते अतिशय सहजतेने होणं आवश्यक आहे. आणि म्हणून सहज समर्थ म्हणतात की अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धार असे, ज्ञानदेवा जिणे नामे विण व्यर्थ, रामकृष्णी पंथ क्रमीय. म्हणजे अजपा जप म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही सायास नाही, कुठलेही कष्ट नाहीत. इट इज ऍज सिम्पल ऍज दॅट. सहजपणानं आमचा जप होतो, म्हणजेच अजपा जप, की जो ज्या जपाचं काउंट करायला लागत नाही, जो जप केलाय असं आम्हालाही वाटत नाही, जो जप आम्हाला समजत नाही, पण तरी सुद्धा तो जप चालू आहे, अखंडपणानं चालू आहे. हे आम्हाला सगळ्या संतांनी, गोंदवलेकर महाराजांनी सांगितलेलं होतं की पोटरीमध्ये माझा हात बघा, कान लावून बघा, तिथं तुम्हाला श्रीराम असा जप ऐकू येईल. जनाबाई म्हणते, आपल्या त्या सगळ्यांना ती गोष्ट माहिती आहे की जनाबाई आणि तिची मैत्रीण होती, सखी होती, त्यांच्यामध्ये वादविवाद चाललेला होता की ज्या गोऱ्या थापलेल्या होत्या, शेणाच्या गोऱ्या, म्हणजे गाईचं शेण असेल त्या गोऱ्या कापून त्या वाळ्यात टाकलेल्या होत्या, आणि त्या गोऱ्या माझ्या का तुझ्या याच्यावरून त्यांच्यावर वाद चाललेला होता. त्याला जनाबाई म्हणते की अरे अतिशय सोपं आहे, जर ती गोवरी घे
आणि ती कानाला लावून बघ, त्या कानाला लावल्यानंतर त्याच्यातून जर विठ्ठल विठ्ठल जर असा आवाज येत असेल, नाद येत असेल, अजपाजप होत असेल, तर ती गौरी माझी आहे. याचाच अर्थ असा झाला की इतक्या सबंध शरीरामध्ये सगळीकडे ते नामस्मरण इतकं भिनलेलं आहे, रोमामध्ये नामस्मरण भरलेलं आहे की पाया जरी मी हात लावला कुठल्याही गोष्टीला तर ते ट्रान्सफर होतं. हे सायन्स आहे, व्हायब्रेशन्स आहेत. आपण म्हणतो ना की एखाद्या घरामध्ये गेल्यानंतर आम्हाला शांत वाटतं, ती व्हायब्रेशन्स आहेत, ते आम्हाला कळतात. कारण शेवटी ध्वनीच आहे. वैखरी जप केला काय, उपांशू जप केला काय, मध्यमा जप केला काय, कुठलाही जप केला काय, ती व्हायब्रेशन्स आहेत, ध्वनी आहेत. तो जप नेहमी इथे आम्हाला सगळीकडे सायन्सनी कळतो. म्हणूनच सूक्ष्म असला तरीही तो कळतो. म्हणून ते जे गौरीची जी गोष्ट जनाबाईंनी सांगितली ती अतिशय खरी आहे. महाराजांनी सांगितलं कानून बघा, तेही खरं आहे. तुकाराम महाराज म्हणत होते की ज्या मार्गावरून मी जातो त्या मार्गावरून जर गेलेला असताना आपल्या पत्नीला ते सांगतात की मी कसं, ते ज्याला साधनेसाठी जायचंय त्यावेळेला ती पत्नी विचारायची की तुम्ही कुठे आहात मला कसं कळणार. ते म्हणलं की काय प्रॉब्लेम आहे, काय अवघड आहे की ज्या मार्गावरून मी जातो तिथं ऑटोमॅटिकली तुला विठ्ठल 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 असं नामस्मरण होताना दिसेल. म्हणजे काय की कोणी विठ्ठल विठ्ठल असं नामस्मरण करत नाही, तर ती व्हायब्रेशन्स आहे. चालताना शरीरामध्ये इतकं विठ्ठल नाम हे भिनलेलं आहे. वाल्मिकी आमचे रोल मॉडेल आहेत. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा मुद्दा हा आहे की आम्ही ज्यावेळेला नामस्मरण घेतो त्यावेळेला आम्ही सर्व काही विसरून आम्ही नामस्मरण करतो. म्हणजे थोडक्यात आमच्या मनामध्ये सर्व वृत्ती बाकीच्या विषयांच्या गळून पडतात, बाकी काहीही नाही. म्हणजेच हे वैराग्याचं लक्षण आहे. आणि म्हणून इथं समर्थ लगेच इथं वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात की सारेगम म्हणताना सुद्धा जे अभ्यास ज्यांनी शिकलेला आहे, गायन शिकलेलं असेल, त्याच्यामध्ये सारेगम असे स्वर आहेत, ते स्वर कशा पद्धतीने म्हणायचे तेही शिकवलं जातं. त्याच्यामध्ये मातृका आहेत तेही शिकवलं जातं. त्याच्यामध्ये स्वरांचे वेगवेगळे प्रकार आहेत हेही शिकवलं जातं. आणि म्हणून इथं सांगितलं जातं की हे सगळं अगदी बरोबर आहे. परे वाचून आरते आणि पश्यंती खालते, स्वराचे जन्मस्थान ते तिथून ठेसिता. म्हणून जिथून स्वर निर्माण होतो तिथून तो त्याच्या हळूहळू सूक्ष्म 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 अशा पद्धतीने जर आम्ही गेलो तर तेच त्या नामस्मरणाचं उगमस्थान आहे. एकांती उगेच बैसावे, तेथे हे समजून पहावे, अखंड घावे सांडावे प्रभंजनासी सदा. म्हणून समर्थ म्हणतात की सुरुवातीला अभ्यास करणं आवश्यकच आहे. अजपा जप एका दिवशी होणं शक्य नाही. अनेक वर्षानुवर्ष, जन्मानुजन्म, निरंतर अखंड ज्या वेळेला एकांतामध्ये बसून ज्या वेळेला आम्ही नामस्मरण करू त्याच वेळेला ते ऑटोमॅटिकली ते अजपामध्ये ट्रान्सफॉर्म होतं. याच्यामध्ये कोणतीही शंका नाही. हे आम्ही पहिल्यांदा निष्ठेनं समजावून घेतलं पाहिजे आणि मग त्या पद्धतीने तसं इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. एकांती मौन्य धरून बैसे, सावध पाहता कैसे भासे, सोहम सोहम ऐसे शब्द होती सदा. समर्थ म्हणतात की अरे फार अवघड नाहीये, तू सुद्धा एका जागेवर शांतपणाने बस, सावधानतेने तू स्वतःचा श्वासोश्वास पहा. श्वास आत येतो, श्वास बाहेर जातो. श्वास आत येतो त्यावेळेला सो असा आवाज येतो आणि श्वास बाहेर जातो त्यावेळेला हम असा आवाज येतो. आणि जर आम्ही श्वासोश्वासाचं आमच्या स्वतःच्या श्वासोश्वास किंवा प्राणायामाचं जर अवलोकन जर केलं तर सोहम 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 असा आवाज ध्वनी न काढता आम्हाला तो पाहता येतो. आणि मग सोहम असं जर आम्ही बघितलं की सहा अहम म्हणजे तो मी तो मी तो मी तो मी म्हणजेच तत्वम असी, तोच मी आहे. हे एकत्व अनुभवणं म्हणजेच अजपाजप आहे. तो आणि मी हे वेगळं नाही. सहा अहम तो आणि मी एकरूप आहेत. म्हणजे प्रत्येक साधनेमध्ये एकरूपता हे एकच फायनल डेस्टिनेशन आहे. एकरूप होणं, कुणाशी एकरूप होणं? विषयांशी एकरूप होतो आम्ही.
टीव्ही पाहताना आमचं भान जातं, एकरूप होतो ज्यावेळेला मी सिरियल पाहतो त्यावेळेला, पण ज्यावेळेला मी नामस्मरणाला बसतो त्यावेळेला आमचं मन एकरूप होत नाही. हाच आमचा सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की तू अभ्यास कर, तू वैराग्य ज्यावेळेला मिळवशील त्यावेळेला काय होईल तुझं तुलाच कळेल. उच्चारे विण जे शब्द ते जाणावे सहज शब्द, प्रत्ययाती परंतु नाद काहीच नाही. कुठंच नाद नाही, कुठेही कुणी शब्द उच्चारत नाही. सोहम सोहम असं कुणी म्हणत नाही, अहम ब्रह्मास्मी असं कुणी म्हणत नाही. मला श्रीराम जय राम जय जय राम म्हणण्याची सुद्धा गरज वाटत नाही. कारण का की कंटिन्युअस ते नाद, कंटिन्युअस ते शब्द माझ्या डोक्यामध्ये अतिशय सहजतेने, अतिशय काळजीपूर्वक, अतिशय स्पष्टपणाने माझे मलाच जाणवत आहेत. म्हणजेच काय की माझ्या परमेश्वरापासून मी इतका एकरूप झालेलो आहे, माझ्या रामाशी मी इतका एकरूप झालेलो आहे की मला सर्वच राम दिसतोय. मी खाताना रामालाच खातोय, मी अभ्यास करताना रामाचाच अभ्यास करतोय, मी सर्व काही करताना, मी झोपतोय, उठतोय, खातोय, पितोय, सर्व काही राम आहे. ते शब्द सांडून बैसला तो मौनी म्हणावा भला, योगा अभ्यासा गलबला या कारणे श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे खरं तसं बघायला गेलं तर ते अतिशय सोपं आहे. त्याच्यासाठी काहीही मारून मुटकून काही करायचं कारण नाही. शब्द तिथे शब्दही राहत नाहीत, तिथे मौन हेच एक आहे. म्हणून मौन साधना ही अतिशय सर्वश्रेष्ठ साधना आहे. कारण मौनामध्ये कुठलेही ध्वनी नाही, काहीही नाही, तिथे फक्त एकच एकरूपता आहे, एकांती. आणि म्हणून हे स्वतःच अनालिसिस आम्ही केलं पाहिजे की मी कुठल्या स्टेपला आहे, मी कुठल्या पायरीवर आहे. मला जर वैखरी जप जर सुद्धा जमत नसेल तर पहिल्यांदा मी वैखरीपासून सुरुवात केली पाहिजे. जर वैखरी जप सुद्धा जर अवघड वाटत असेल तर ते श्रीराम जयराम जय जयराम आणि नामस्मरण म्हणजे काय हे मी समजून घेतलं पाहिजे, प्रोसेस समजून घेतली पाहिजे, नामस्मरण म्हणजे काय केलं पाहिजे हे समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप मी पुढे 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 गेलं पाहिजे. सोहम ऐसा भासला अंतर्यामी श्रीराम, धरिता सो सांडिता हम, अखंड चाले सोहम सोहम, याचा विचार पाहता बहु विस्तारला श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की धरताना घेताना सो, सोडताना हम, अखंड चाले सोहम सोहम. कारण श्वासोश्वास आहे तोपर्यंत मी आहे. म्हणून माझी नामसाधना कशी चालू आहे, नामस्मरण कसं चालू आहे, अखंड चालू आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे, जोपर्यंत माझा श्वासोश्वास चालू आहे तोपर्यंत मी नामस्मरणामध्ये आहे, मी माझ्या उपास्य देवतेशी एकरूप आहे. मला बाकी काहीच नको. म्हणजे मला माझं स्वतःचं अस्तित्व नाही, मला माझा स्वतःचा अभिमान नाही. मी काय करतो हे फक्त मी कुणासाठी करतो, भगवंतासाठी करतो. मी खातो कुणासाठी, भगवंतासाठी. मी चालतो कुणासाठी, भगवंतासाठी. मी कार्य करतो कुणासाठी, भगवंतासाठी. सर्व काही चालू आहे पण सर्व काही भगवंतासाठी चालू आहे. याच्यामध्ये व्हॉट आय लाईक आय डोंट केअर, व्हॉट आय डोंट लाईक आय डोंट केअर. मी माझ्यासाठी काम करत नाही, मी मला काय पाहिजे ते करत नाही, मला काय फळ मिळणार आहे त्याच्याकडे माझं लक्ष नाही, कोण करतोय मी करतोय याच्याकडेही माझं लक्ष नाही. आणि म्हणूनच देहधारक तिथं म्हणून काय होतं, देहाची सुद्धा पूर्णपणे निराश होतो. देहधारक तिथं का प्राणी, श्वेत जौत द्विजाधिक खाणी, श्वासोश्वास नसता प्राणी, कैसे जिती श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की 4 खाणी आहेत, म्हणजे जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज. 4 आपण बघितलेत. म्हणजे 4 प्रकारचे प्राणी, पक्षी हे जे सगळे जे आहेत ते श्वासोश्वास बघा. प्रत्येक जण श्वासोश्वास करतो. आम्ही श्वासोश्वास करतो, पशुपक्षी श्वासोश्वास करतात, झाडं सुद्धा श्वासोश्वास करतात. स्वेदज म्हणजे छोटे छोटे जे प्राणी आहेत ते सुद्धा श्वासोश्वास करतात. ज्यांनी देह धारण केलेला आहे ते सर्व प्राणी श्वासोश्वास करतात. फक्त मानवाला नामस्मरण किंवा अजपा जप ही साधना दिलेली आहे, करता येते. म्हणून मनुष्याचा जन्म अतिशय महान आहे. ऐसी हे अजपा सकळासी, परंतु कळे जाणत्यासी, सहज सांडून सायासी पडोच नाही श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे सगळ्यांना सगळेजण श्वासोश्वास करतात, पण जो अज्ञानी आहे तो श्वासोश्वास करतो हेच त्याला कळत नाही. पण जो ज्ञानी आहे, जो साधक आहे, त्याला ते पूर्णपणे माहिती आहे की तो श्वासोश्वास म्हणजे तो काय करतो, तो काउंटर घेत नाही, तो माळ घेत नाही, फक्त श्वासावर त्याचं नामस्मरण चालू ठेवतो. त्याचा तो अभ्यास फक्त श्वासावर चालू ठेवतो. तिथे काउंटिंग नाही, तिथे काहीही नाही. सबंध दिवसभर 24/7 365 days
त्याचा जप त्याच्या न कळत चालू आहे. सहज देव असताची असे, सायास देव फुटे नासे, नासिवंत देवा असं विश्वासे, ऐसा कवण श्रीराम. म्हणून तो देव त्याच्यासाठी देव सहज आहे. त्याच्यासाठी वेगळं त्याला तीर्थक्षेत्राला जायचं कारण नाही, त्याला देवळात जायचं कारण नाही, त्याला अभंग म्हणण्याचं कारण नाही, त्याला कीर्तन करायचं कारण नाही, त्याला काहीही करायचं कारण नाही. काहीही न करता देव त्याच्यापाशी उभा आहे. असा तो ज्ञानी भक्त आहे. असा भक्त हा महान किंवा विरळ आहे. जगदांतराचे दर्शन सहजगडे अखंड ध्यान, आत्म इच्छेने जन सकळ वर्तती श्रीराम. आत्मयाचे समाधान घडे तैसेचे आसन, फिटेले साडनिरे फिटेले समर्पण तयासीच होते श्रीराम. अग्न पुरुष पोटी वसती, तयास अवदाने सकळ देती, लोक आज्ञेमध्ये असती, आत्मयाचे श्रीराम. समर्थ म्हणतात की फायनली जर आपण खरोखर जर बघितलं तर आम्ही सर्वजण त्या आत्म्याच्या त्या परब्रह्माच्या आज्ञेत आहे हे आम्हाला सगळ्यांना विचार केला तर कळतं. बघा, आम्ही श्वासोश्वास करतोय म्हणजे काय? आम्ही जिवंत आहे. श्वासोश्वास कुणासाठी करतोय? तर आतच असलेल्या आत्मारामासाठी करतोय. नवे त्या आतच असलेल्या आत्मारामानी चैतन्यानी आम्हाला आमच्यावर कृपा केलेली आहे म्हणून आम्ही जप करू शकतो. म्हणून आम्ही आज सकाळी उठतो, नाहीतर आम्ही रात्रीच मेलो असतो. त्याची कृपा होती म्हणून आज आम्ही जिवंत आहे आणि आम्ही श्वासोश्वास करतो आहे आणि आम्ही उठलेलो आहे, श्वासोश्वास करतो आहे. आज आम्ही खातोय, ब्रेकफास्ट केला. कुणासाठी? आमच्यासाठी नव्हे, तर आतच असलेल्या चैतन्यानी कृपा केली, आत्मचैतन्यानी कृपा केली, आत्मारामानी कृपा केली आणि आमच्या पोटामध्ये अग्नी म्हणजेच जठराग्नी होता म्हणून आम्हाला भूक लागली, आम्ही अन्न केलं. म्हणजे थोडक्यात काय की आम्ही सर्व जे काही करतो त्याच्यासाठी करतो. सर्व काही जेवतो, उठतो, बसतो, खातो, पितो, कार्य करतो, कुणासाठी करतो? आम्ही त्या आत्म्याच्या आज्ञेमध्ये आहे. सहज देव जप ध्याने, सहज चालणे स्तुती सवने, सहज घेते भगवान ते मान्य केली. म्हणून त्या भगवंताचं अस्तित्व आम्ही मान्य केलं एकदा की आम्हाला काहीही सगळं काही सोपं होऊन जात. एकदा त्या भगवंताचं अस्तित्व मान्य केलं की आमचं सहज चालणं होतं, सहज बोलणं होतं, सहज सर्व काही सहज होतं. कारण का की त्याच्यामध्ये अहंकार नाही. असंच व्हायला पाहिजे आणि तसंच व्हायला पाहिजे ही भाषा नाही. मग काय करतोय आम्ही? सहज सर्व काही करतोय. असं झालं तरी चालेल, तसं झालं तरी चालेल. कुणासाठी करतोय? तुझ्यासाठी करतोय. सहज समजा या कारणे, नाना हटयोग करणे, परंतु एकाएकी समजणे घडत नाही. श्रीराम समर्थ म्हणतात की अरे पण हे जरी सगळं सोपं असलं तरी सुद्धा ते सहजासहजी समजत नाही. त्यासाठी काय करायला लागतं? त्यासाठी साधना केली पाहिजे, त्यासाठी भक्ती केली पाहिजे, त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या जप केले पाहिजेत. वैखरीमध्ये जप केला पाहिजे, तो उपांशूमध्ये आला पाहिजे, तो आम्ही मध्यमामध्ये गेला पाहिजे, तो पश्यंती परा अशा पद्धतीने आम्ही अभ्यास केला पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही आमच्या मनामध्ये, आमच्या वृत्तीमध्ये, आमच्या विचारांमध्ये एक वैराग्य संपन्न जीवन जगलं पाहिजे. आणि त्याशिवाय आमचं आयुष्य सहज होत नाही. म्हणून जेवढ्या गोष्टी आम्ही टाकतो तेवढं आमचं आयुष्य सहज होतं. जेवढ्या आम्ही गोष्टी धरून ठेवतो तेवढं आमचं आयुष्य अवघड होतं. हे अतिशय सोपं विधान आहे, पण हे जर कळलं तर साधक अतिशय सिद्ध होण्यासाठी अतिशय त्याचा उपयोग होतो. आपण एक 10 मिनिटं मी हा समास पूर्ण करतो आणि मग आपण थांबूया. परंतु एकाएकी समजणे घडत नाही. म्हणून सहजासहजी ते घडत नाही. त्यासाठी त्या भगवंताची, त्या आत्मारामाची कृपा अतिशय आवश्यक आहे. द्रव्य चुकते दरिद्र येते, तरी लक्ष्मीवरी वर्तते, प्राणी काय करील ते ठाऊके नाही. तळामध्ये उदंड द्रव्य, भिंतीमध्ये घातले द्रव्य, स्तंभी तुरवटी द्रव्य आपणामध्ये. समर्थ उदाहरण देतात, दृष्टांत देतात की अरे एक माणूस आहे, तो दरिद्री आहे आणि तो दरिद्री माणूस अशा ठिकाणी बसलेला आहे की त्याच्या खाली लक्ष्मी आहे. म्हणजे त्याच्या खाली थोडक्यात असं पण म्हणू की सोन्याचं 5 किलो सोनं, 10 किलो सोनं, 20 किलो सोनं, 100 किलो सोनं असं त्या जमिनीमध्ये पुरलेलं आहे आणि त्या जमिनीवरती तो बसलेला आहे आणि ते सोनं त्याला दिसत नाही. आणि ते सोनं खरं त्याचं आहे कारण तो त्याच जमिनीवर आहे, तेच त्याचा
7-12च्या उतारामध्ये त्याचंच घर आहे तिथे, पण त्याला ते माहिती नसल्यामुळे तो दरिद्री आहे, कारण ते सोनं जमिनीच्या आत आहे म्हणून त्याला ते माहिती नाही. तसं आतच आमच्या आत या शरीरामध्ये आत्माराम आहे. आज आमच्या आत खरं तसं बघायला गेलं तर जळीस्थळी काष्ठी पाषाणी रोमारोमामध्ये व्योमवत व्याप्त देहाय दक्षिणामूर्तये नमः. आतून बाहेरून दक्षिणामूर्ती म्हणजेच तो परमेश्वर, तो संबंध सगळीकडे भरलेला आहे. पण हे मला माहिती नसल्यामुळे मी बाहेर काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, ही साधना करण्याचा प्रयत्न करतो, ती साधना करण्याचा प्रयत्न करतो, हे कोणीतरी सांगितलंय म्हणून हे वाचतो ते वाचतो, अशा पद्धतीने मी भरपूर वेळ घालवतो. खरोखरच जर मी थोडस बहिर्मुखता माझी कमी केली आणि मी अंतर्मुख झालो, म्हणजेच काय की विषयामध्ये असलेली माझी व्हॅल्यू मी कमी केली, म्हणजेच मी वैराग्य संपन्न झालो. वैराग्य संपन्न झालो म्हणून मनातून वैराग्य संपन्न झालो, म्हणजेच व्हॅल्यू सिस्टीम मध्ये विषयांची व्हॅल्यू माझ्यामध्ये कमी झाली आणि मी थोडासा अंतर्मुख झालो. म्हणजेच आतलं द्रव्य, आतलं जे काही माझं व्हॅल्युएबल आहे, जे काही सोनं आहे, म्हणजेच तो परब्रह्म परमात्मा आहे, आत्माराम आहे, तो मला सापडू शकेल. आणि तो मला माहिती नाही म्हणून तर मी आज दुःखी आहे. तो मला माहिती नाही म्हणूनच मी आज टेन्शन मध्ये आहे. तो मला माहिती नाही म्हणूनच आज मी अस्थिर आहे, मी चंचल आहे, म्हणूनच मी इन्सेक्युअर आहे. पण मला ज्यावेळेला कळेल की अरे तो आत्माराम किंवा मी स्वतः परब्रह्म परमात्मा स्वरूप आहे, त्यावेळेला मला केवढं मोठं गबाड सापडेल. त्याच वेळेला मला कळेल की अरे मी एवढा दुःखी का होतो, एवढं दुःख मी का करत होतो, मी इतका चंचल का होतो, मी इतका अस्थिर का होतो, मी खरं स्थिर आहे, मी खरं आनंदी आहे, हे जोपर्यंत मला कळत नाही. म्हणून इथे समर्थ म्हणतात की तळघरामध्ये उदंड द्रव्य, भिंतीमध्ये घातले द्रव्य, स्तंभी तुळवटी द्रव्य, आपणामध्ये सिदाम, लक्ष्मीमध्ये करंटा नांदे, त्याचे दारिद्र्य अधिक सांदे, नवल केले परमानंदे परमपुरुष सिदाम. अरे हा लक्ष्मीमध्ये तू आहेस, संबंध सगळीकडे तुझ्याकडे आजूबाजूला लक्ष्मी आहे, म्हणजे काय की भरपूर तू संपत्तीवान आहेस. आणि मग तू दारिद्र्यामध्ये का खितपत पडलायस, तू का दुःखी होतोयस, तू का अस्थिर होतोयस, का तू इन्सेक्युअर वाटतोयस, का तुझ्यामध्ये भीती आहे? कारण का की तुला माहिती नाही, एक पाहती एक खाती ऐसी विवेकाची गती. आणि म्हणून तू विवेकाने विचार कर, तू जपानी कुठलाही साधना कर. इथे आता आपल्याला जप हा चाललेला आहे, तू जप साधना कर, तू नामस्मरण कर, आणि मग तुला कळेल की प्रवृत्ती अथवा निवृत्ती येण्याची न्याय सिद्धाम. अंतरी वसता नारायणे लक्ष्मीस काय उणे, ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा सिद्धाम. समर्थ म्हणतात की अरे म्हणून लक्ष्मीला पकडू नकोस, लक्ष्मीच्या पाठीमागे जाऊ नकोस. म्हणजेच काय, प्रकृतीच्या पाठीमागे जाऊ नकोस. म्हणजेच काय, तर तू विषयांच्या पाठीमागे जाऊ नकोस. म्हणजेच काय की त्याची जी आज तुझ्या मनामध्ये विषयांबद्दल असणारी जी आसक्ती आहे, जो मोह आहे, जी क्रेविंग आहे, जे मला पाहिजे आहे, त्याच्यामुळे तुझ्या आयुष्यामध्ये दुःख, अस्थिरता, इन्सिक्युरिटी, भीती निर्माण झालेली आहे. काय कर, ते सोडून दे. आणि मग काय कर, तू एकाच त्या नारायणाला धर. आणि ज्याला तू नारायणाला धरशील त्यावेळेला काय होईल, लक्ष्मीला तू सोडून देशील. आणि ज्या वेळेला तू नारायणाला धरशील आणि लक्ष्मीला सोडून देशील, म्हणजेच काय करशील, तू सगळ्या विषयांना ज्या वेळेला सोडून देशील, म्हणजेच विषयांचं महत्व तुझ्यासाठी कमी 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 होईल. त्यावेळेला काय होईल, त्यावेळेला तू वैराग्य संपन्न होशील. आणि ज्या वेळेला तू वैराग्य संपन्न होशील, ज्या वेळेला तू नारायणाला धरशील, त्यावेळेला लक्ष्मी ऑटोमॅटिकली तुझ्याकडे वास करत येईल. लक्ष्मी ऑटोमॅटिकली तुझ्या ठिकाणी नांदायला येईल. याचं कारण काय की नारायण आणि लक्ष्मी दोन वेगळे नाहीत. नारायण हा पुरुष आहे, लक्ष्मी ही स्त्री आहे. आणि म्हणूनच आम्हाला विविधतेला धरायचं नाही. लक्ष्मीमध्ये विविधता आहे, प्रकृतीमध्ये विविधता आहे, प्रकृतीमध्ये भेद आहे. आम्ही कितीही अभ्यास केला तरी वेगवेगळे अभ्यास येत राहतील. कितीही आम्ही टेक्नॉलॉजी जाणण्याचा प्रयत्न केला तर वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी येत राहतील. आम्हाला नेहमी असं वाटेल की अरे आम्हाला काहीच येत नाही, आम्हाला काहीच येत नाही, आम्हाला काहीच येत नाही. त्याचं कारण काय की आम्ही प्रत्येक वेळेला वेगवेगळं शिकायचा प्रयत्न करतो. म्हणजेच विविधता आहे, आम्ही विविधता कधीच जाणू शकणार नाही, कारण इन्फायनाईट वर्ल्ड आहे.
आम्ही किती ठिकाणी व्हेकेशनला जाणार, इन्फायनाईट व्हेकेशन्स आहेत. आणि म्हणून जोपर्यंत आम्ही लक्ष्मीकडे लक्ष देतो तोपर्यंत आम्हाला नारायण मिळू शकत नाही. आणि म्हणून ज्या वेळेला आम्ही लक्ष्मीचा निरास करतो आणि नारायणाकडे वळतो, ज्यावेळेला आम्ही बहिर्मुखता सोडतो आणि ज्यावेळेला आम्ही अंतर्मुख होतो, ज्या वेळेला आम्ही विषयांना सोडतो आणि परब्रह्म परमात्म्याकडे लक्ष देतो, त्यावेळेला आम्ही आमच्यामध्ये आत असलेल्या आत्मारामाला बळकट करतो. आणि ज्याची लक्ष्मी तो आपण बळकट धरावा असे नाम. अरे त्याचीच लक्ष्मी आहे. कारण का, प्रकृती आणि पुरुष दोन नाहीत, शिव आणि शक्ती दोन नाहीत, नारायण आणि लक्ष्मी दोन नाहीत. नारायण म्हणजेच लक्ष्मी आणि लक्ष्मी म्हणजेच नारायण. फक्त एक चंचल आहे आणि दुसरा निश्चळ आहे. आणि म्हणून चंचलाच्या पाठीमागे जाऊ नये, भेदाच्या पाठीमागे जाऊ नये, जो अभेदत्व आहे त्याच्या पाठीमागे जाऊ. म्हणून लक्ष्मीच्या पाठीमागे न जाता नारायणाला धरलं, पुरुषाला धरलं तर ऑटोमॅटिकली लक्ष्मी येणारच, कारण त्याची अनुसूच शक्ती आहे. हाच या समासाचा अजपाजपाचा सारांश आहे. आज आता आपण इथंच थांबूया. काही जर शंका असतील तर ते आपण घेऊया. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अजपा निरूपण नाम समासपास. हरि ओम तत्सत. प्रार्थना म्हणते मी म्हणू ठीक. म्हणा. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझा तूची सावरे दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. कठीण त्यावरे कठीणचे झाले, कठीणचे झाले. आता न दिसे उरे दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. कुठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली बोहरे दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ. छान. नेहमीप्रमाणे मी लाईन्स ओपन केलेल्या आहेत. ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही अनम्यूट करून आपण काही ज्या शंका असतील, काही कॉमेंट्स असतील, काही क्वेश्चन्स असतील तर ते आपण विचारू शकतो. जय श्रीराम. जय श्रीराम. फारच आज म्हणजे आपण वक्त्याची कशी पारख करावी हे त्यांनी छान सांगितलंय.
आपल्याला कसं असतंय की कुणी काहीतरी अध्यात्माचं सांगतो म्हटलं की आपण अगदी डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवून ते सांगेल तो, आणि तो आपल्याला कसं भ्रमात टाकतोय हे फार छान रीतीनं आज कळलं. म्हणजे कसा असावा तो की लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडा पाषाण असा असून उपयोग नाही, आणि बोले तैसा चाले हे त्याची आपण परीक्षा केली पाहिजे. जीवनात त्याचं आचरण तसं पाहिजे, भोंदूपणा नाही पाहिजे. ही आपल्या श्रोत्याची जबाबदारी किती छान समर्थांनी सांगितले की वक्ता ओळखणे ही श्रोत्याची जबाबदारी आहे, आणि शब्दातला मतितार्थ कळला पाहिजे, आणि विचारानं साधू पाहिजे. त्याचे भले कपडे मॉडर्न असू देत कसे असू देत, पण त्याचा तो कसा पाहिजे, वैराग्य दर्शक हवा. आणि वाच्यांश लक्षांश तर फारच छान म्हणजे अर्थ कळला, आणि पाल्हा नाही पाहिजे त्यांनी केलेलं, अनुमानापर्यंत त्यांनी नेलं पाहिजे. म्हणजे आपल्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या संपूर्ण त्यांनी म्हणजे निशंक मन केलं पाहिजे आपलं, आणि त्याची प्रचिती आणि अनुभवविण ज्ञान असल्यामुळं आपली दमछाक होतीये. म्हणजे उगीच आपल्याला कष्ट होत आहेत, आणि हा किती म्हणजे सहजपणे मिळणारा आहे, कष्ट न लागता मिळणारा जो परमेश्वर आपल्या हृदयात आहे तो आपल्याला कळण्यासाठी आपण किती दमछाक करतोय हे त्यांनी. आणि तुम्ही उदाहरणं फार छान दिली, तुकाराम, आणखीन जनाबाई गोंदवलेकरांची, आणि म्हणजे ती खरंच आम्ही ऐकलेली आहेत किंवा त्याच्यावरही खूप म्हणजे चर्चा वगैरे झालेली आहे, आणि हे खरंच असणार आहे ह्याच्यात शंकाच नाहीये. आणि फारच छान, आणि शेवटचं तर फारच छान की तुम्ही नारायणाला धरलं तर तुमच्याकडे लक्ष्मी आपोआप येईल. म्हणजे म्हणतातच की आठविता त्या नारायणाला मनी, जाईल कोठे लक्ष्मी तया सोडून. हे एक म्हणजे वाक्य मी पूर्वी ऐकलेलं आहे. आणखीन आतलं सोनं किती सुंदर रीतीनं तुम्ही सांगितलं की विवेकानं विचार करा की तुमच्या आतला सोनं किंवा जो परमात्मा आहे तो तुम्हाला कळेल. मग त्याच्यासाठी मोह सोडलात की तुमची भीती, अस्थिरता ही सगळी निघून जाईल. किती सहजपणा आहे समर्थांच्या सांगण्यात, पण आपणच त्या अध्यात्माला उगीच गहन आणखीन कठीण करून ठेवलंय. हे अगदी जाणवतं. हे आपले एक एक समाज जसे जसे होतील ना, खरंच काय समर्थांची आपल्यावर कृपा आहे. काही आपण काहीतरी म्हणजे पूर्वजन्मी किंवा ह्या जन्मी पुण्य केले त्याच्याशिवाय हे शक्य नाही. हे मात्र अगदी 200% सत्य वाटतं मला. फारच छान. आणि तुमच्या मार्फत, तुमच्या माध्यमातून आम्हाला म्हणजे फार आठवडा छान जातो आमचा. ह्याचं सगळं रवंत करत 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 कुठेही असे अनुभव आले ना, अरे हो आपण हे दासबोधात ऐकले, असं एक आता व्हायला लागले. म्हणजे एक एक पायरी पुढे जायला लागलोय, आणि त्याच्यात खूप म्हणजे आत्मानंदात विहार करतोय असं अगदी मला म्हणजे जाणवतंय. अगदी खरंच समर्थांची कृपा अगाध आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. छान. अजून काही कोणाला काही शंका, क्वेश्चन्स, कमेंट्स? दादा, ते 21,600 जप म्हणजे आपले दिवसाला तेवढे श्वास होतात का? नाही नाही नाही, त्यांनी ते एका माझ्या मते 21,600 हे काही मिनिटातच होत असतील. म्हणजे बेसिकली राईट, दिवसाला 21,600 नाही, कारण आपण काउंट करू शकतो ना आपला आपणच की किती वेळेला आपण हे करतो. तर त्याच्यावरून तो आकडा आलेला आहे की अच्छा, म्हणजे आपले इतके जप होत असतात पण आपल्याला त्याची जाणीव नाहीये. आणि आपले जप नाही होत, आपले श्वासोश्वास होतात. हो नाही, पण जर त्याला आपण सोहमच्या ह्याच्यात जर ट्रान्सफर केलं तर आपण वर म्हणजे, आणि तेच तर त्यांना सांगायचं आहे ना की प्रत्येक श्वास घेताना आणि सोडताना जर आम्ही तो विचार ठेवला की सोहम सोहम सोहम. पण प्रॉब्लेम काय येतो की हे की आता मी बोलायला लागलोय तर कुठं सोहम काहीच नाही. पण मी शॉपिंगला गेलो, कुठं सोहम काहीच नाही. पण त्याच्यासाठी मग त्यांनी सांगितलंय की सुरुवातीला जर आम्ही एकांतामध्ये एका जागेवर बसू, आणि सोहम असं नव्हे, सोहम ही एक प्रकारची साधना आहे, तो एक मंत्र आहे. तो आमचा मंत्र कुठलाही असेल म्हणजे तो काही प्रश्न नाहीये. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की तो मंत्र आम्ही आज माळ्यावर घेत असू, आम्ही त्या काउंटरवर मेजर करत असू, हा आम्ही जर श्वासोश्वासावर जर मेजर करायची जर साधना केली, अभ्यास केला, तर आम्हाला काउंटर घ्यायची काही कारण नाही.
आम्हाला माळ घ्यायची काही कारण नाही, एका जागेवर बसायचं काही कारण नाही. सो सुरुवातीला आम्ही तशा पद्धतीने जर केलं तर हळूहळू हळूहळू काय होईल, तर आमचा जप सुद्धा श्वासोश्वासाप्रमाणे होत राहील. आणि फायनली आम्हाला प्रोत्साहन तेच दिलेलं आहे की आम्ही आमचा जप हा अजपा जपापर्यंत न्यावा, म्हणजे श्वासोश्वासापर्यंत. म्हणजे कारण बऱ्याच वेळा कसं होतं की असं विचारलं जातं की आम्ही किती तास जप करू, किती दिवस जप करू, असे हे नेहमी प्रश्न विचारले जातात. तर त्याच्यामध्ये उत्तर एवढंच आहे की अजपा जप होस तोपर्यंत तू जप कर. किती वर्ष, किती दिवस, किती तास हा शब्दच येत नाही. तर जोपर्यंत तू तुझा जप हा तुझ्या न कळत, तुझ्या सहजतेने तो होत नाही. आणि जप म्हणजे ऑटोमॅटिकली तो त्या स्मरण आमच्या मध्ये येणं, म्हणजे मग आम्हाला सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये त्या परमेश्वराचं अस्तित्व, त्या उपास्य दैवतेचं अस्तित्व जाणवायला लागतं. आणि जर ते उपास्य दैवतेचं अस्तित्व जाणवलं तर ऑटोमॅटिकली आमची दुःख कमी व्हायलाच पाहिजे, ऑटोमॅटिकली आमची भीती कमी व्हायलाच पाहिजे, ऑटोमॅटिकली आमची अस्थिरता कमी व्हायलाच पाहिजे. कारण तो स्थिर आहे, तो निर्भय आहे, तो हा एकच आहे. आणि म्हणून आणि त्याचं म्हणजे त्यामुळं जसं जसं मी विचार करतो तसा मी होतो. तसं म्हणून ही मी ज्यावेळेला कुठलीही ज्यावेळेला साधना करतो त्यावेळेला मी त्याच्यासारखं होण्यासाठी मी हे साधना करतो. आणि तेच कळलं पाहिजे की हे दुःख बिक्ख जे आहे ते येणार आणि जाणार आहे, आणि तो स्थिर असल्यामुळं त्याच्यात आपण त्याच्याकडे लक्ष दिलं तर हे सगळं आपल्याला म्हणजे आपल्यावर संकट आले, आपल्यावर दुःख आले हे वाटणारच नाही आपल्याला. इथपर्यंत माणूस म्हणजे हे साधू लोक तसेच गेलेले आहेत ना त्या मार्गावरनं. त्यांच्या आयुष्यात किती विवंचना होते, आपण खूप त्या मनानं समाधानी किंवा आपल्याकडे खूप भगवंतानं दिलेलं आहे. ते कमतरतेत ना, आता ज्ञानेश्वरांनी किती छळ केला लोकांनी, तुकारामांचा वगैरे, तेवढं असून सुद्धा त्यांनी इतकं अचीव केलं. तर आपल्याला काय अशक्य आहे हे त्याच्यावरनं कळतंय. आपण खूप सुखी आहोत की आपल्याला बसल्या जागी खूप मिळतंय, ही त्या भगवंताची कृपा आहे. पण ते कळायला हे सहज मार्ग किती सुंदर सांगितलाय, खरंच सांगेल तेवढं कमी आहे. फारच छान. 2 मिनिटं मी थांबतो. काही जर काही हे असतील, क्वेश्चन्स असतील, कॉमेंट्स काही असतील तर, नाहीतर मग आपण आजचा सेशन क्लोज करूया. हे 2 शब्दही मला फार छान आवडले की आत्मचैतन्याची कृपा आहे आपल्यावर किंवा आत्मारामाची कृपा आहे म्हणून आपण जिवंत आहोत. हे आपल्याला एवढं जरी कळलं ना तरी खतम, म्हणजे बाकीचं काही बघायचं कारण नाही असं मला तर वाटतं. की नुसतं आपण श्वास करताना चला आत्मचैतन्य आहे आपल्यात आणि आपल्याला आत्मारामाची कृपा आहे आणि त्याच्यामुळे आपण जिवंत आहोत, एवढं जरी धन्यता आपल्या जीवनाची मानली तरी बाकीचं नाही केलं. तुम्ही तर सांगितलं तीर्थयात्रा, भजन, कीर्तन काही करायची जरूर नाहीये. फारच म्हणजे जितकं आपण खोल जाऊ ना तेवढं अगदी म्हणजे असं इंटरेस्टिंग, असं कंटाळवाणं होत नाहीये, हे मला मुख्य. नाहीतर अध्यात्म म्हटलं की अरे बापरे 1 तास ऐकायचं कीर्तन असं वाटायचं, ते आता वाटत नाही. आता हे संपू नये असंच वाटतंय. आता 2 समाज झाले, अजून एखादा घेतला दादाने तरी चालेल. इतकी गोडी लावली आहेत तुम्हाला आम्हाला, आणि ती प्रत्येक रविवारी कधी एकदा ते 10:30 वाजतायत आणि सुरू करतोय असं होतंय. फारच छान. चालेल, मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो आणि सेशन क्लोज करतो.